राम राम राम, जय राम 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 राम. अनाथ रक्षक राम राम राम, आपद बांधव राम राम राम. अनाथ रक्षक राम राम राम, आपद बांधव राम राम राम. मैथिली नंदन राम राम राम, मारुती वंदित राम राम राम. मैथिली नंदन राम राम राम, मारुती वंदित राम राम राम. राम 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 राम, जय राम 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 राम. राम 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 राम, जय राम 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 राम. राम 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 राम, जय राम 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 राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. मारुतीला अत्यंत प्रिय, मारुतीचा आराध्य दैवत राम याची स्तुती केली आहे. म्हणजे या ठिकाणी या कथेला आता प्रत्यक्ष राम आणि हनुमान दोघेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला हनुमान कथा करायची आहे. आजच्या हनुमान कथेच्या सुरुवात करण्यापूर्वी आपल्या डोंबिवलीतलेच एक प्रदीप आडूर आणि त्रिपाठी म्हणून आहे, त्यांचं एक शंखनाद म्हणून एक त्यांचं पथक आहे. त्यापैकी दोघंजण या ठिकाणी आलेले आहेत. ते शंखनाद करतील सुरुवातीला आणि शेवटी. पण वैशिष्ट्य म्हणजे ते अशा ठिकाणी आपणहून जातात. माझी आपल्या गणपती मंदिरामध्ये मागे हनुमान कथा झाली होती, त्यावेळेला त्यांनी आपणहून मला सांगितलं होतं की मला वादन करायचं शंखाचं. म्हणलं वा जरूर अवश्य करा. या ठिकाणी ते आलेले आहेत दोघं. मागच्या वेळेला एकटे प्रदीप हुई होते, आता या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार पण आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शंखनाद करा. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. धन्यवाद प्रदीपजी, त्रिपाठीजी. खूप छान शंखनाद. या शंखनादामुळे एक वातावरण निर्मिती झालेली आहे, पवित्र वातावरण. शंखनाद हे आपल्या संस्कृतीमध्ये एक पवित्र कार्य समजलं जातं आणि जे कुठल्याही शुभ कार्याच्या अगोदर केलं की त्या कार्याची आणखीन महती वाढते असं म्हणतात. हनुमान कथेच्या सुरुवातीला यांचा शंखनाद झालेला आहे आणि आज आपण आता कथेला वळूया कथेकडे. वर्णानाम अर्थसंगानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायको. मंगलमूर्ती मोरया. सरस्वती माता की जय. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. हनुमान भगवान की जय. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. सद्गुरु
स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी गजानन महाराज की जय. परशुराम भगवान की जय. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. भारत माता की. भारत माता की जय. जयचा आवाज जरा का कमी आला थोडासा जरा. भारत माता की. माझं मोठं मी सद्भाग्य समजतो की आज स्वामींच्या घरात, स्वामींच्या दरबारात, ज्या ठिकाणी गजानन महाराजांचं वास्तव्य आहे, परशुराम महाराज आहेत, हनुमान आहेत प्रतिष्ठित, अशा ठिकाणी हनुमान कथा करण्याचं सद्भाग्य मला लाभलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम ह्या स्वामींच्या घराच्या संचालिका ज्या आहेत, त्यांच्या ट्रस्टच्या प्रमुख माधवीताई सरकोत यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या स्वामींच्या घराचा माझा खरा संपर्क जो आला, प्रथम संपर्क ज्याला म्हणतात, मी जाता येता बघत होतो बाहेरून, पण पहिल्यांदा आतमध्ये जे आलो ते उदयन आचार्य म्हणून आमचे लेखक आहेत. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा हे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे लेखक निस्सीम नर्मदा भक्त साधक आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या नर्मदा परिक्रमा अनुभवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि सहसा त्यांचा नर्मदा परिक्रमा अनुभव जिथे असतो, विशेष करून डोंबिवलीमध्ये किंवा मी जिथे असेल तिथे मी त्या कार्यक्रमाला असतो आणि बहुतेक उदयनची ओळख करून द्यायचं काम माझ्याकडे असतं. त्याच्यामुळे त्यावेळेला त्या निमित्ताने स्वामींच्या घरामध्ये मी पहिल्यांदा आलो आणि मग पुढे काही निमित्ताने येणं झालं. माधवीताईंशी बोलणं होत होतं. एकदा आमच्या मागचा जो मोरया प्रकाशनचा वर्धापन दिन होता, तर त्या वर्धापन दिनाची फेसबुक पोस्ट त्यांनी पाहिली आणि त्याच्यामध्ये ते काश्मीर धुमसते बर्फ हे जे आमचं पुस्तक आहे गाजलेलं काश्मीर प्रश्नावरती, त्याच्याबद्दलची माहिती होती. तर त्यांनी मला मेसेज पाठवला की हे पुस्तक मी अनेक वर्ष शोधते, मला असं वाटलं की बंदी घातली की काय, ते पुस्तक त्यांना हवं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत मला मिळेल का असं त्यांनी म्हटलं. हो म्हणजे नक्की मिळेल, आहेत, उपलब्ध आहे. खरं म्हणजे बंदी वगैरे घातली होती, पण त्या पुस्तकाबद्दल एवढे अशा कथा पसरलेल्या होत्या, कारण ते पुस्तक तसंच म्हणजे जगमोहन जे काश्मीरचे राज्यपाल होऊन गेले, त्यांनी जेव्हा हे सगळं काश्मीर खूप धुमसत होतं, त्याचं नावच धुमसते बर्फ आहे, त्या काळात ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे इंग्रजी पुस्तक होतं, मराठी अनुवाद आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकडे परत 1-2 वेळेला येणं झालं. हनुमान कथेचा विषय झाला आणि मग एकदा हनुमान कथा या ठिकाणी व्हावी अशी माझी आणि त्यांची, आणि मुख्य म्हणजे स्वामींची अशी इच्छा आणि आज्ञा झाली. आणि आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी हनुमान कथेला बसलेलो आहोत. या काही जे गाठीभेटी झाल्या त्यामध्ये जे मला दिसलं की हा सगळा एवढा मोठा स्वामींचे घर चालवण्याचा जो कारभार आहे, त्या कारभार माधवीताई ज्या कौशल्याने, ज्या धडाडीने, चिकाटीने, धारिष्ट्याने बघतायत, सांभाळतायत. माझ्या एक व्याख्यानाचा विषय आहे की समर्थ संप्रदायातील कर्तृत्ववान महिला मठपती असा. म्हणजे समर्थांच्या काळामध्ये समर्थांनी घडवलेल्या ज्या महिला मठपती होत्या
त्या कशा कर्तृत्ववान, म्हणजे महिलांना संधी मिळाली म्हणजे त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसून येतं. ते कसं, ते त्या काळात समर्थांनी जे केलेलं काम आहे महिलांना उभं करण्याचं, असा साधारणतः तो विषय असतो. तर त्या विषयातल्या ज्या महिला कर्तृत्ववान मठपती होत्या त्यांची आठवण मला यांच्याकडे बघून झालेली. इतकं सुंदर आणि राखीव रेखीव व्यवस्थापन ज्याला म्हणतात, त्या काळातल्या महिला बघत होत्या समर्थांनी घडवलेल्या, आणि आज ह्या स्वामींनी घडवलेल्या महिला या ठिकाणी बघतायत. खूप आनंदाची गोष्ट आहे. महिला ह्या कर्तृत्ववान असतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. काय ते नाही, तुम्ही ठेवा म्हणून मी सांगत नाही, जे मला वाटलं ते मी सांगतोय. स्वामींची आज्ञा झाल्यानंतर आपण सगळे जे काय करायचं ते पुढेचे अनेक कार्यक्रम करू, त्याबद्दल काही वाद नाही आहे. तर असं हे इथलं काम चाललेलं, छान चाललेलं पाहिलं, आणि अशा ठिकाणी हनुमान कथा व्हावी याचं खरंच भाग्य आहे. हनुमान कथेचे माझे प्रेरणास्थान परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या चरणी प्रथम वंदन करतो. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो आणि आपल्या कथेकडे आपण वळूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हनुमंताचं स्थान या ठिकाणी आहेच आहे. आणि असं सुरुवातीला मला इथून सांगायलाच आनंद वाटतो की स्वामींचा दरबार आहे, हनुमंताचं स्थान आहे, हे स्थान परमपवित्र आहे. पण हे सगळं आहेच आहे, याच्यामध्ये आणखीन वर म्हणजे हनुमान कथा आहे. ज्या ठिकाणी ज्या स्थानी हनुमान कथा होते त्या स्थानाचं वैभव वाढतं असं म्हणतात. हे वैभव स्वामींच्या कृपेने, हनुमंताच्या कृपेने या ठिकाणचं असेच वाढेल, याबद्दल शंका नाही. आणि स्थानाचं तर वैभव वाढतंच, महत्त्व वाढतंच. हनुमान कथा श्रवण करणारे जे आहेत, आपण सगळे ज्या ठिकाणी हनुमान कथा श्रवण करणार, आपण भाग्यवान आहोत. करणारा आहे भाग्यवान आहे, श्रवण करणारा आहे भाग्यवान आहे. सगळ्यांच्या सगळ्या आपदा संकट दूर होतात. संकट मोचन हनुमान म्हणलेले त्यांना. नुसते आपदा दूर होतात नाहीत, तर हनुमंताना काय म्हणलेलं आहे समर्थ रामदासांनी, भक्त काम कल्पतरू असं म्हणलं. म्हणजे भक्ताच्या मनामधील ज्या इच्छा आहेत, ज्या सगळ्या मनोकामना आहेत, ज्या तुमच्या असतील त्या सगळ्या मनोकामना हनुमंत पूर्ण करायला बसलेले आहेत. काय मागायचे हे आपण ठरवायचं. मागणं सुद्धा महत्त्वाचं आहे. काही वेळेला काही आवश्यकता असते त्याप्रमाणे आपण मागू, पण अल्टिमेटली काय मागितलं पाहिजे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या जीवनाचं जे आपले जे 4 पुरुषार्थ असतात, त्या पुरुषार्थापैकी शेवटचा जो पुरुषार्थ आहे तिथपर्यंत जायचं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. सुरुवातीतच फक्त मागायचं नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हनुमंताला काय मागायचं आहे हेही लक्षात, आपल्याला संकटापासून मुक्त करणारच आहेत. हनुमंताचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हनुमान हे तुम्ही मागा ना मागा, त्यांची भक्ती सुरू केली, उपासना सुरू केली की हनुमान हे इंगितज्ञ आहेत. इंगितज्ञ म्हणजे तुमच्या मनातलं ओळखणार आहेत, तुमच्या मनातलं ओळखणार आहेत. म्हणजे तुम्हाला कदाचित तुम्ही हनुमंतासमोर उपासना चालू केली, हनुमंताची निष्ठेने उपासना करताय आणि हनुमंताला तुमच्या मनातलं कळतं हे लक्षात घ्या. कधी कधी मागायची सुद्धा गरज नाही, त्यांना लक्षात येतं काय अडचणी ते. मागितलं तर उत्तमच आहे. मी तर म्हणतो देवापुढे आपलं मन मोकळं करावं, देवापुढे आपलं मन मोकळं करावं, ही आपली पद्धतच असली पाहिजे. या ठिकाणी मला आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं यांचं, माधवी त्यांचं. काही असलं ना स्वामींना विचारून करते. हे स्वामींचा त्यांचा जो संवाद आहे तो या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. ही खरी भक्ती आहे, दास्य आहे. अशा प्रकारचं आपल्याला हनुमंताच्या भक्तीकडे वळायचं आहे. आणि म्हणून या हनुमान कथेच्या माध्यमातनं हनुमान काय आहेत, हनुमानाचं व्यक्तिमत्व काय आहे, हनुमंताचे गुण काय आहेत, हनुमंताची भक्ती कशी करायची आहे, आणि ती भक्ती करून आपल्याला जीवनातला जो सर्वोच्च पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्षपर्यंत कसं जायचं आहे
याचा सगळा विचार आपल्याला या 4 दिवसामध्ये करायचा आहे. हनुमान कथा साधारणतः आपण भागवत कथा आपल्याला माहिती आहे, रामकथा माहिती आहे, महाभारत कथा माहिती आहे, देवी भागवत कथा माहिती आहे, कृष्ण कथा माहिती आहे. हनुमान कथा हा शब्दसुद्धा खऱ्या अर्थाने असं म्हणलं तर तेवढा कसा आहे प्रचलित नाही आहे. कथा म्हणून ना, हनुमान कथा म्हणले की लोकांना सुंदरकांड वाटतं. रामायणातला सुंदरकांड ना, स्वामीजी सुद्धा म्हणायचे की मी जेव्हा स्वामीजींचं कसं प्रेरणास्थान यासाठी म्हणलेलं आहे की सर्वप्रथम कथा म्हणून जर कुणी प्रचलित केली असेल हनुमान कथा तर स्वामी गोविंद देवगिरींनी केलेली आहे कथा म्हणून. आता कथा म्हणजे काय आहे तेही आपण बघणार आहोत. कथा म्हणजे काय असतं, शास्त्रीय कथेच्या शास्त्रीय परिभाषेमध्ये कुणीतरी जिज्ञासू श्रोता असायला लागतो. त्यांनी विचारलं, जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे आणि ती जिज्ञासा पूर्ण करणारा कुणीतरी वक्ता असायला पाहिजे. ज्या ठिकाणी असं श्रोता आणि वक्ता होतो ती कथा होते. असं ते कथेचं शास्त्रीय परिभाषा आहे. तर स्वामीजींनी त्या शास्त्रीय परिभाषेत सर्वप्रथम ही हनुमान कथा प्रचलित केलेली आहे. हनुमान कथा सर्वप्रथम प्रचलित केलेली आहे. आणि ही स्वामीजींची हनुमान कथा जी प्रचलित केलेली आहे ती माझ्यापर्यंत येऊन मी हनुमान कथा कसं करायला लागलो हे थोडक्यात जरा म्हणजे माझ्यापर्यंत हे आलं कसं. हनुमान कथेचं हे जे एकूण कथा प्रकरण आहे ते मी कसं काय करायला लागलो हे मी थोडक्यात एक माहिती असावं म्हणून सांगतो. माझा परिचय करून देताना आत्ता असं सांगितलं गेलं की समर्थव्रती ह्या चरित्र ग्रंथाचा मी सहलेखक आहे. समर्थव्रती ही पदवी समर्थ भक्तांनी उत्स्फूर्तपणे ज्यांना दिली ते समर्थव्रती सुनील चिंचोळकर. आपल्याला कदाचित सगळ्यांना माहिती असते. सुनील चिंचोळकर सगळ्यांना अकाली गेले ते जाऊ नये आता 5-6 वर्ष झाली त्यांना. ते सुनील चिंचोळकरांचा आणि स्वामीजींचा खूप घनिष्ठ संबंध. स्वामीजींच्या अनेक ठिकाणी रामकथा व्हायच्या. या रामकथा ज्या व्हायच्या त्या रामकथा इतक्या गाजायच्या असो स्वामीजींच्या की सुनीलजींना वाटलं की रामकथा ही स्वामीजींची रामकथा आहे ती अनेक लोकांपर्यंत जिथे कथा होते त्या पण माहिती होते पण इतर वेळेला ग्रंथरूपाने ती यावी म्हणून सुनीलजींनी स्वामीजींच्या रामकथेचं काय केलेलं शब्दांकन केलं, संपादन केलं आणि त्यांचे रामकथा ग्रंथरूपाने प्रचलित केली, पुढे आणली, प्रकाशित केली. स्वामीजींचा सुनीलजींचा घनिष्ठ संबंध होताच. त्या रामकथेचं वैशिष्ट्य असं की ती संपादनाचं काम चालू असताना शब्दांकनाचं काम चालू असतानाच त्या रामकथेच्या त्या प्रास्ताविक ग्रंथावरनं अनेक रामकथाकार घडले. नंतर तर पुस्तकं पुढेच घडले. म्हणजे ते एक ग्रंथाने स्वामीजी स्वतः रामकथा करत होते. तो स्वामीजींचा तो श्रीराम कथा जो ग्रंथ आलेला आहे त्याच्यावरनं 100 रामकथाकार घडले. इतकी त्या कथेची व्याप्ती वाढली. त्याच्यामुळे सुनीलजींनी केलेलं जे काम होतं ते स्वामीजींच्या मनामध्ये कुठेतरी आतमध्ये खूप काय म्हणतात त्याला हृदयामध्ये बसलेलं होतं. आणि ते सुनीलजींचं जाणं, अकाली जाणं स्वामीजींना खूप काय झालं होतं, लागलेलं होतं. स्वामीजींचा संबंध सुनीलजींमुळेच माझा आलेला होता. सुनीलजी गेल्यानंतर सुनीलजींचा एखादा चरित्र ग्रंथ त्यांनी जे केलं, कशा प्रकारे सुनीलजी घडले, समर्थव्रती कसे झाले, सज्जनगडावर त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या कशी केली, समर्थ विचारांचा प्रचार कशा रीतीने केला, गृहस्थ राहून गृहस्थापासून संसारापासून अलिप्त कसं राहता याचं उदाहरण म्हणजे सुनील चिंचोळकर आहे. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व समाजापुढे यावं म्हणून समर्थव्रती नावाचं आम्ही या चरित्र ग्रंथ त्यांच्या स्मृतीमध्ये निर्माण करायचं ठरवलं. एक सल्लागार समिती स्थापन केली. त्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते स्वामी गोविंद देवगिरी महाराज. गोविंद देवगिरी महाराजांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी ट्रस्टचे ते काय आहेत, कोषाध्यक्ष आहेत. आणि आता मथुरेचं जे ट्रस्ट निर्माण केलेलं आहे कृष्ण जन्मभूमी त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आपल्या डोंबिवलीमध्ये 1-2 वेळेला येऊन गेलेले आहेत ते.
तर अशा त्या स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीच्या आम्ही ते ग्रंथ निर्माण केला. त्यानिमित्त स्वामीजींची भेटगाठ बऱ्याच वेळा व्हायची, बोलणं व्हायचं आमचं. तर स्वामीजींनी असंच एकदा मी बसलो असताना त्यांच्याजवळ त्यांना म्हणालं की रामकथेचा विषय निघाला. सुनीलजीने रामकथेचं काम कसं केलं आहे, कसे 100 कथाकार सुरू झाले जे मी तुम्हाला सांगितलं, तो विषय सगळा आला. आणि स्वामीजी रामकथेप्रमाणेच, भागवत कथेप्रमाणेच, ह्याच्याप्रमाणे महाभारत कथेप्रमाणेच हनुमान कथा करतात हे मला माहिती होतं. मी म्हणलं स्वामीजी रामकथा तर झालेली आहे, तुमच्या हनुमान कथेचं शब्दांकन कोणी केलं आहे का? कारण सुनीलजी तर गेलेले होते त्यावेळेला. ते म्हणजे नाही केलं कोणी. मला असं वाटलं की हे सुनीलजींचं राहिलेलं अधुरं काम आहे. कदाचित सुनीलजी असते पुढे तर त्यांनी रामकथेनंतर हनुमान कथा नक्कीच केली असते. जर शब्दांकन केलं असतं, ग्रंथ प्रकाशित झाला असता. कारण रामनंतर हनुमान, राम आणि हनुमान हे ठरलेलंच आहे, समीकरणच आहे. राम नंतर हनुमान आलेच पाहिजे. पण ते झालं नाही आहे. स्वामीजी म्हणले कोणी केलं नाही आहे. ताबडतोब माझ्या मनात प्रेरणा निर्माण झाली की मी करू का हे काम? ते म्हणले करा. अशा प्रकारे मी हनुमान कथेची स्वामीजींच्या जोडलं गेलो. नंतर मी त्याची प्रत्यक्ष तिथे जाऊन जिथे जिथे त्यांच्या हनुमान कथा व्हायच्या तिथे, त्यापैकी एका उत्तराखंडमध्ये डोल आश्रम म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. मी आणि माझी पत्नी दोघांनी आम्ही तिथं ऐकलीच प्रत्यक्ष. बाकी अनेक ठिकाणच्या ज्या कथा होत्या त्या कथांचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकत होतो. थोडक्यात म्हणजे हनुमान कथा श्रवण, मनन, चिंतन असा एक तो माझा कामच सुरू झालं. तो ध्यासच लागला आणि त्यातूनच मला प्रेरणा झाली की हनुमान जसे रामकथेचे कथाकार तयार झालेले तसे हनुमान कथेचे सुद्धा कथाकार तयार झालेत. कदाचित त्यातला मी पहिला असेल. आणि अशा प्रकारे हनुमान कथेचं माझ्याकडे काय आलेलं हे स्वामीजींच्या मार्फत एक व्रत आलेलं आहे म्हणायला हरकत नाही. स्वामीजींच्या आपण आता हनुमानांच्या सगळे जे गुणवर्णन जे ऐकणार आहोत गेले 4 आत्ता आजपासून पुढे 3 दिवस कथा ऐकताना त्याचं चिंतन मनन करताना मला असं वाटलं की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इतकं अद्भुत कथा आहे ही. आणि सगळ्यांच्या जीवनाचं जर काय होणार असेल, कल्याण होणार असेल हनुमान कथेच्या माध्यमातनं, तर ते मी करायला पाहिजे. कल्याण नाही, हनुमान कथा करायचं काम केलं. कल्याण तर हनुमान बरं करायला बसलेले आहेत. हनुमान कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं काम मी सुरू करावं अशी मला प्रेरणा झाली. हनुमान इंगितज्ञ आहेत, मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनीही माझ्या मनातलं ओळखलं. त्यांनी आशीर्वाद दिले, त्यांची कृपा, स्वामीजींचे आशीर्वाद. आणि गेल्या 2.5 वर्षात माझ्या 25 ठिकाणी हनुमान कथा झाल्या. आत्ता ही आपली स्वामींच्या दरबारातली 26वी आहे हनुमान कथा. स्वामीजी हनुमान कथा करतात ती खूप मोठ्या प्रमाणावरती असते. त्यांचं ते संगीत वाद्य असतं, अमुक असतं, तमुक असतं. मी स्वामीजींना म्हणलं मला प्रेरणा झाली पण मी करू, पण मला ते संगीताचं तुम्ही काही काळजी करू नका म्हणले. सुरुवातीला स्वामीजींनी मला सांगितलेलं आहे की मला ही संगीताचं काही ज्ञान नव्हतं, करता 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 आलेलं आहे म्हणले. मग ते सुरू झालं नंतर काचातीदार वगैरे, तुम्ही करायला लागा, पुढे होईल, हनुमान आहेत. अशा प्रकारे त्यांचा आशीर्वाद मिळाले आणि माझी हनुमान कथा सुरू झाली. मी आत्ता म्हणल्याप्रमाणे स्वामीजींना सुद्धा सुरुवातीला लोक विचारायचे की हनुमान कथा म्हणजे काय? ते म्हणतातच, त्यांचेच गुरु एका ठिकाणी होते, कुठे त्या जबलपूरला का कुठेतरी हनुमान कथा होती हिंदीमध्ये. तर ते म्हणले अरे हनुमान कथा मतलब क्या, तुम सुंदरकांड ही बोलेगो ना? तर स्वामीजी म्हणाले देखेंगे अभी क्या बोलते हैं. तर स्वामीजी म्हणतात की हनुमान कथा म्हणजे केवळ सुंदरकांड नाही. सुंदरकांड हे हनुमंताच्या लीला आहेत सगळ्या, त्या तर आहेतच, त्यापेक्षाही अधिक अशी ही हनुमान कथा आहे. खरं म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक कांडाचं म्हणजे त्या भागाचं नाव तरी काहीतरी त्याचं वैशिष्ट्य आहे. आता अयोध्येसंबंधी आहे तर अयोध्याकांड आहे, त्याच्यामध्ये श्रीरामाचं जर बालपण असेल तर बालकांड आहे, अरण्यकांड आहे. प्रत्येक कांडाला त्याच्या एक काहीतरी काय रेफरन्स असलेलं असं नाव आहे, संदर्भ आहे त्याचा काहीतरी. सुंदरकांड काय आहे? सुंदरकांडाला काय रेफरन्स आहे? नुसतं सुंदरकांड आता आपल्याला माहिती आहे ते हनुमंताचं मंदिर म्हणून, पण नुसतं सुंदरकांड म्हणलं तर कळणार नाही की हनुमंताचं का कशाचं आहे.
सुंदरकांड नाव का दिलं असेल वाल्मिकीने, असा जर विचार करायला गेलं तर वाल्मिकींना हनुमंताच्या या सगळ्या लीला आहे त्या इतक्या सुंदर भासल्या की त्यांनी त्या कांडाला सुंदरकांड नाव. वास्तविक हनुमान कांड, हनुमान लीला कांड, आणखी काही देवता असतं नाव त्यांना, पण सुंदरकांड असं दिलेलं आहे. जिथे सुंदरता लीलांमधनं त्यांनी अनुभवलेली आहे वाल्मिकीने. जसं आपण म्हणतो भागवताच्या वेळेला की सगळं वाच्याने लिहिलं पण त्यांच्या मनाला काही समाधान लाभत नव्हतं. त्यांच्या मनाला आनंद, प्रसन्नता जो लाभायचा होता तो लाभत नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी भागवत दिलं. सगळ्या श्रीकृष्णाच्या ज्या लीला आहेत त्या आनंददायी लीला आहेत, सुंदर लीला आहेत, म्हणून ते भागवत लीला असं म्हणतात. तसंच हे सुंदरकांड हे वाल्मिकीने त्यांचं नाव ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे सुंदरकांड म्हणजे केवळ हनुमान कथा नाही, तर हनुमान कथा ही त्यापेक्षाही अधिक आहे. हनुमान कथा ही त्यापेक्षाही अधिक आहे. आणि ती कशी आहे ती आपण आता पाहणार आहोत. हनुमान म्हणलं की आपल्याला हनुमानाच्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे राम आहेतच. राम आणि हनुमान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या, रामाशिवाय हनुमान नाही आणि हनुमानाशिवाय राम नाही. आज राम 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 हे तिने गीत म्हणलेलंच आहे. उद्या एक गीत जे सादर होईल त्याचं म्हणजे ध्रुपदच असं आहे की दुनिया चले ना श्रीराम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. तेव्हा राम आणि हनुमान हे कसं आहे समीकरणच आहे आणि त्याच्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही. रामायण जर आपल्याला म्हणायचं असेल की रामायण ही काय, अनेक पात्र आहेत त्याच्यामध्ये. रामायण महामाला रत्नम वंदे नीलात्मजम. रामायण ही जर अनेक पात्रांची महामाला आहे तर त्याचा मेरुमणी कोण आहे? हनुमान आहे. त्याचा मेरुमणी हनुमान आहे. मुख्य पात्र हनुमान आहे. राम सुद्धा नाही, मुख्य पात्र. कारण रामच हनुमंताची स्तुती करतात. रामच हनुमंताची स्तुती करतात. इतकं हनुमंताच्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व आहे रामायणात सुद्धा आहे. आपण बघतो बघा की राम परिवार जो म्हणतो आपण, एखाद्या रामाचं मंदिर आपल्याला जर उभं करायचं आहे तर राम परिवार जो असतो त्या राम परिवारामध्ये कोण असतं? साधारण प्रभू रामचंद्र आहेत, सीतामाई आहे, लक्ष्मण आहे, काही ठिकाणी भरत शत्रुघ्न ज्याला राम पंचायतन म्हणलं जातं. हे सगळे त्याच्या राम परिवारातले आहेत. कुटुंब म्हणून नाही. एक मंदिर उभं करताना कुटुंब सगळं बाकी आहे, त्यांच्या सगळ्या आहेत ते. पण राम परिवार, राम मंदिर उभं करत असताना त्याच्यामध्ये लक्ष्मण, सीता, भरत वगैरे सगळे असतात. आता हा हनुमान जो आहे तो रामाच्या परिवारातला नाही आहे बरं का. हनुमान हा रामाच्या परिवारातला नाही आहे. पण कुठलंही राम मंदिर घ्या, हनुमान तिथे असलाच पाहिजे. हनुमानाशिवाय राम मंदिर होत नाही. कुठलंही राम मंदिर हनुमानाशिवाय नाही. एखाद्या वेळेला जो भरत नसतील, शत्रुघ्न नसतील, हनुमान पाहिजे. हनुमान इज ए मस्ट. याच्या उलट जर आपण पाहिलं, कसं म्हणजे एकट्या रामाचं मंदिर असत नाही, एकट्या सीतेचं मंदिर नाही, भरत लक्ष्मणाचं वेगळं सोडलं. पण हनुमंताची हजारो मंदिर आहेत. एकटा हनुमंत आहेत, तिथं कोणी नाही आहे. राम नाही, सीता नाही, लक्ष्मण नाही, कोणी नाही, एकटे हनुमान आहेत. म्हणजे हनुमान ह्या दैवताचं वैशिष्ट्य असं आहे की एकट्याची मंदिर आहेत. एकट्याची मंदिर नाही तर राम परिवारामधल्या आहेच हनुमानाची. समर्थ रामदासांनी त्यांचं कार्य सुरू करण्याकरता पहिल्यांदा चाफळला त्यांनी कार्य सुरू केलं त्यांच्या सद्गुरूच्या आज्ञेने. रक्षिता देव देवांचा त्याचा उत्साह मांडला. म्हणजे काय केलं? रामाचं मंदिर स्थापन केलं. रक्षिता देव देवांचा म्हणजे रावणाच्या बंदिवासामध्ये सगळे देव होते, सगळे जेलमध्ये होते रावणाच्या. त्या सगळ्यांना सोडवणारा कोण होता? राम होता. रावणाचा वध करणारा राम. अशा रामाचा आदर्श, रावणाचा वध करणारा शस्त्रधारी राम, कोदंडधारी राम पहिल्यांदा त्या ठिकाणी समर्थांनी स्थापन केला. आणि त्यानंतर समर्थांनी रामाची मंदिरं 1-2च स्थापन केली असतील, पण हजारो मारुतीची मंदिरं स्थापन केली.
हजारो मारुतीचे मंदिर. हनुमान ह्या दैवतेचं वैशिष्ट्य असं आहे. समर्थांनी स्थापन केली असं नाही, त्यांच्या आधी मंदिरं होती हनुमंताची. म्हणतात ना, गाव तिथे हनुमान. वेशीवर हनुमान असलाच पाहिजे प्रत्येक गावाच्या. पुण्यात तर एवढी मंदिरं आहेत हनुमंताची, आणि त्यांचे नावं सुद्धा पण गमतीशीर आहेत फार. खुन्या मारुती, जिलब्या मारुती, आमक्या मारुती, भिकारदास मारुती, इतकी मारुतीची मंदिरं आहेत पुण्यामध्ये. म्हणजे मला ह्याचे पुण्याचं एक उदाहरण सांगितलं, पण प्रत्येक गावामध्ये अनेक हनुमंताची मंदिरं असतात. हे हनुमंत ह्या देवतेचं वैशिष्ट्य आहे. एकट्याची मंदिरं आहेत. का बरं एकट्याची मंदिरं आहेत? राम परिवारातला हनुमान आहे ना, परिवारातला असला तरी तो परिवारामध्ये मस्त झालेला आहे मंदिरामध्ये, पण केवळ हनुमंताची मंदिरं सगळीकडे आहेत. कारण हनुमान हे दैवतच असं आहे की एकमेव दैवत असं आहे की जे आराध्यही आहे आणि आदर्शही आहे. आदर्श आणि आराध्य हे दोन्ही एकत्र असणं हे केवळ हनुमंतामध्ये आहे. आराध्य आहे तर आदर्श असू शकत नाही, आदर्श आहे तर आराध्य असू शकत. पण आराध्य आणि आदर्श हे दोन्ही एका ठिकाणी असणारं एकमेव व्यक्तिमत्व दैवत म्हणजे हनुमंत आहे. ह्यामुळे हनुमंताची मंदिरं सगळ्यात आहेत. सगळीकडे हनुमंताची मंदिरं आपण पाहतो. जिथे जाईल तिथे हनुमंत आहे. आता हे हनुमंताचं जे व्यक्तिमत्व आहे रामायणामध्ये आलेलं आहे. मी आता म्हणल्याप्रमाणे रामायणम महामाला रत्नम वंदे नीलात्मजम. रामायण किती प्रकारचे आहेत आपल्याला माहिती आहेत का? ज्या रामायणामध्ये हे सगळं घडलेलं आहे, राम हनुमंताचे व्यक्तिमत्व आहेत, रावणवध झालेला आहे. ही रामायणं किती प्रकारची आहेत? जवळजवळ 200 प्रकारची रामायण आहेत. 200. आपल्याला एक 5-10 नावं फक्त माहिती असतील. त्यातलं सर्वप्रथम आपण वाल्मिकी रामायण घेतो. वाल्मिकी रामायण हे सर्वात पहिल्यांदा वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण आहे. आद्य कवी त्याला म्हणतो आपण. कवीसुद्धा ते आद्य कवी आहेत. त्या आद्य कवींनी पहिलं जे रचना केलेली आहे ते हे वाल्मिकी रामायण आहे, वाल्मिकी ऋषींनी. आणि त्याच्यानंतर ती सगळी रामायणं घडलेली आहेत. आपल्याला माहिती असलेले रामायण म्हणजे अध्यात्म रामायण, महाभारत रामायण, कंब रामायण, स्कंद रामायण, असे अनेक 10-5 नावं आपण घेऊ शकतो. पण 200 प्रकारची आणि जगातल्या सगळ्यात जास्तीत जास्त भाषामध्ये असणारं जे ग्रंथ आहेत त्याच्यापैकी रामायण आहे. सगळ्या भाषांमध्ये आहेत. असं म्हणतात की सगळ्या भाषांमध्ये असणारा सगळ्यात धार्मिक ग्रंथ कोणता पाहिला तर तो बायबल आहे. कारण त्यांचं सगळीकडे काय आहे, त्यांचं सगळं म्हणतात बोलबाला ख्रिश्चनांचा जास्त आहे. त्याच्यानंतर गीता आहे आणि गीतानंतर काय आहे ते रामायण. सगळ्या भाषामध्ये आहे. भारतातल्या सगळ्या भाषामध्ये, जगातल्या सगळ्या भाषामध्ये रामायण आहे. पण ह्या 200 प्रकारचे जे रामायण आहेत त्याच्यापैकी वाल्मिकी रामायण जे आहे हे अधिकृत रामायण आहे. वाल्मिकी रामायण जे आहे अधिकृत रामायण आहे. अधिकृत रामायण का बरं म्हणलं जातं वाल्मिकीला? किंवा एखादा ग्रंथ किंवा एखादं चरित्र हे अधिकृत केव्हा मानलं जातं तर तो लेखक जो असतो त्यांनी ज्याचं चरित्र लिहिलं आहे तो लेखक आणि चरित्र नायक हे समकालीन जेव्हा असतात तेव्हा तो अधिकृतता येते. म्हणजे वाल्मिकी आणि रामाचं जे घडलेलं रामायण सगळं आहे ते एकाच काळातले आहेत. लेखकांनी कधीतरी 200-400 वर्षांनी, 100 वर्षांनी ऐकीव असं काही लिहिलेलं नाही आहे. ते सगळं त्यांच्या काळातच वाल्मिकी झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये आपण वाचतो की सीताजी शेवटी सीतात्याग झाल्यानंतर कुणाच्या वाल्मिकीच्याच आश्रमामध्ये गेले राहायला. तिथंच लवकुश वाढलेले आहेत. रामायण पहिल्यांदा जेव्हा लिहून झालं त्याच्यानंतर पहिल्यांदा कुणी गायन केलं तर लवकुशांनी केलं. अयोध्येत जाऊन त्यांना रामाला ऐकवलेलं आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या समकालीन असल्यामुळे ते काय त्याला ती अधिकृतता आहे. त्याच्यामुळे इतिहास म्हणून ज्याला बघायचं असेल रामायणाकडे तर वाल्मिकी रामायण. असे अनेक प्रसंग आहेत अनेक रामायणामधले की आपल्याला वाटतं अरे हा प्रसंग इथं आहे, असं घडलं आहे का? आपण आता हनुमान कथेमध्ये पण बघणार आहोत. अनेक प्रसंग असे आहेत की ते कुठल्या ना कुठल्या तरी रामायणामध्ये आहेत पण वाल्मिकी रामायणामध्ये नाही. म्हणजे ही सगळी बाकीची रामायण काय हे नाही आहेत का, बरोबर नाहीत का, चूक आहेत का? असं नाही आहे. सगळी रामायणं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत.
श्रद्धेय आहेत, आदरणीय आहेत. कारण ती कशी आहेत, ती भक्तिभाव म्हणून आलेली आहेत लेखकांच्या ह्याच्यात. आता एकनाथांच्या नावाचं रामायणाचं नावच भावार्थ रामायण आहे. त्यांचा भाव आहे तो भक्तिभाव. तुलसीदासांचं रामायण आहे, तो भाव आहे. असे भक्तिभाव म्हणून जे लिहिलेले आहेत त्यांना जी प्रेरणा रामाने केलेली आहे तसे ते आहेत. पण इतिहास म्हणलं वास्तव काय आहे तर वाल्मिकी रामायण असं अधिकृत रामायण आहे. आणि आणखीन वैशिष्ट्य असं की हे वाल्मिकी रामायण आहे, हे वाल्मिकी रामायण हे वाल्मिकीनी जेव्हा त्यांचं लिखाण सुरू झालं, पहिल्यांदा त्याला नारदांनी प्रेरणा दिली, नंतर ब्रह्मदेव आले. तिथे ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिलेला आहे. ब्रह्मदेवांनी वाल्मिकीला सांगितलेलं आहे की तू रामायण लिही. आता नारदांनी सांगितले त्याचा विस्तार कर. कसं सांगितले, कुरु राम कथाम पुण्याम श्लोकबद्धाम मनोरमाम. श्लोकबद्धाम मनोरम, मनाला सुखावणारं असं श्लोकबद्ध रामायण तू लिही असं वाल्मिकीला सांगितलेलं आहे. आणि वाल्मिकी लिहायला लागते. वाल्मिकी म्हणतात की साधारण मला रामायण माहिती, कारण मला माहिती आमच्याच काळात राम होऊन गेलेले आहेत. तरीसुद्धा एखाद्या चरित्र नायकाचं चरित्र लिहित असताना अनेक बारकावे जे असतात त्या बारकाव्यांचं मला कसं आकलन होईल अशा प्रकारची शंका वाल्मिकीच्या मनामध्ये आल्यानंतर ती शंका ओळखून ब्रह्मदेव म्हणतायत की अरे वाल्मिकी, तू त्याची चिंता करू नकोस. तुला तर लेखणी घेऊन बसायचंय, प्रेरणा तर मी देणार आहे. ब्रह्मदेव काय म्हणतायत, प्रेरणा मी देणार आहे, म्हणजे माझ्या प्रेरणेने हा ग्रंथ साकार होणार आहे. तुला तुझ्याकडून तुझ्या लेखणीतून एकही शब्द वावगा जाणार नाही. जे वास्तव असेल, जे खरं असेल तेच तुझ्या लेखणीतनं उतरलं जाईल. अशा प्रकारचा एक वरदान म्हणा ब्रह्मदेवानी वाल्मिकीला दिलेलं आहे. आणि आणखी एक वाल्मिकीने दिलेलं वरदान होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे रामायण हे गेली किती हजार वर्ष झाले असतील पण रामायणाची लोकप्रियता तशीच्या तशी काय, तशीच्या तशी काय आहे. आता किती गेले समजा एक 5-1 हजाराचा काळ वळला, 5,000 वर्षापूर्वी रामायण घडलं असं जर म्हणलं तर या 5,000 वर्षामध्ये किती कथाकार झाले असतील, किती कीर्तनकार झाले असतील. त्यांनी सगळ्यांनी रामायण सांगितलंय, प्रवचन केलेले, काय गायलेलं आहे. गीत रामायण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या गदिमानं झालं. पण कुठल्याही रामकथेमध्ये कधीही काय सांगत असताना, गायन होत असताना, प्रवचन करत असताना ना कथाकाराला ना श्रोत्यांना कधीही रामकथेचा कंटाळा नाही आला. असं नाही वाटलं की हे काय हे आपण ऐकलेलं आहे. रामकथा पुन्हा पुन्हा किती वेळेला ऐकली तरी ती ऐकावीच वाटते. हे रामकथेचं वैशिष्ट्य आहे. कितीतरी वेळेला ऐकली असेल आपण, पण तीच रामकथा आपण पुन्हा पुन्हा तेवढ्याच आवडीने तेवढ्याच आनंदाने श्रवण करत असतो. आता हे तर हे कथाकार हे झालं, पूर्वी काही नव्हतं. नंतरच्या ह्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या जमान्यामध्ये रामानंद सागरांनी हे रामायण बघा टी व्हीवरती आणलं. रामायण टी व्हीवरती आणलं आणि आपण सगळे या ठिकाणी बसलेले सिनियर लोक आहेत, आपणही त्यावेळेला ते टी व्हीवरती रामायण बघितलेलं आहे. पहिल्यांदा असं ते पडद्यावर हे रामायणाचे सिनेमे झाले असतील, पण ह्या छोट्या पडद्यावरती रामायण पहिल्यांदा आलं आणि रामायणाची लोकप्रियता त्यावेळेला दिसून आली. पुन्हा एकदा सिद्ध झाली की रामायण जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा रस्त्यावर जणू कर्फ्यू लागले, अघोषित कर्फ्यू, संचारबंदी. सगळे आपल्या कुठल्या तरी टी व्ही समोर बसलेले, रिक्षा बंद, सगळं बंद. कुठल्या तरी टी व्ही गाठायचा ते रामायण बघायचं. आता रामायण पूर्वी कधी ऐकलं नाही का, बघितलं नाही का, तसं नाही, पण रामायण ते बघायचंच. इतकी लोकप्रियता रामायणाला लाभलेली आहे. त्याच्यानंतर काळात ते किती वर्षानंतरच्या काळामध्ये, आत्ताच्या आपण 4-5 वर्षापूर्वी ते कोविडच्या काळामध्ये परत एकदा टी व्हीवरती रामायण लावलं. तेव्हा तर कुणाला बाहेरच जायचं नव्हतं. खरं म्हणजे संचारबंदीचा काय प्रश्न, आपोआप संचारबंदी घोषितच होती सरकारतर्फे आपली काळजी म्हणून. अशा ह्याच्या वेळेला सुद्धा घरातली सुद्धा कामं सगळी आटपायची किंवा नंतर करू म्हणायचं, जे काय असेल जिथे जे आपण असू. पण ते टी व्हीवरचं रामायण पुन्हा एकदा तेवढ्याच आवडीने
आणि आनंदाने आपण पाहिलं ऐकलेलं आहे. ही रामायणाची गोडी आहे. याचं कारण किती वर्ष झाली, किती काळ गेला तरी रामायणाची गोडी ही अवीट आहे. रामायणाची गोडी अवीट आहे. आणि याचं कारण असं, ब्रह्मदेवाने दिलेलं वाल्मिकी रामायणाला एक वरदान आहे. ब्रह्मदेव म्हणतात, यावत् स्थास्यन्ति गिरिये सरितश्च महितले तावत रामकथा लोकेषु प्रचरिष्यते. म्हणजे जोपर्यंत या पृथ्वी तलावरती नद्या आणि पर्वत आहेत तोपर्यंत रामायण कथा अशीच सतत चालू राहणार. अशा प्रकारचं वरदान प्रत्यक्ष कुणी दिलेलं आहे? ब्रह्मदेवानी वाल्मिकीला दिलेलं आहे, वाल्मिकी रामायण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण ही रामकथा तेवढ्याच अवीट गोडीने कधीही ऐकत असतो. हनुमान कथा म्हणजे काय आहे? खरं हनुमान कथा म्हणजे रामकथाच आहे. हनुमान कथा म्हणजे रामकथेत ना तर हनुमान आहे ना. हनुमान काय वेगळा नाही रामापेक्षा. हनुमान कथा ही रामकथेचा एक भागच आहे. आणि हनुमान कथासुद्धा अशाच प्रकारची काय आहे? अवीट गोडीने भरलेली आहे. हनुमंताचे एक एक गुण आपल्याला बघायचे आहेत. हनुमंताच्या उपासनेने काय होतं बघायचं. हनुमंताचे एक एक गुण बघितले आपण तर आश्चर्यचकित होईल आपल्याला. बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पुटत्वंच हनुमत स्मरणात भवेत. इतके सगळं बघा, बुद्धी, बल, यश, धैर्य सगळं हे सगळं हनुमंताच्या उपासनेने स्मरण करण्याने प्राप्त होतं. अशा प्रकारचं ते हनुमंताचं व्यक्तिमत्व आहे. हनुमंताच्या ठिकाणी एवढे सगळे गुण आहेत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हनुमंताचं आहे. हनुमंताचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे? अनपॅरलल्ड आहे. असं जर बघायचं ठरलं तर आपल्याला बघा लक्षात येईल की स्वामीजी म्हणतात की जगातलं सगळं साहित्य धुंडाळा तुम्ही. जगातलं सगळं साहित्य धुंडाळा. ह्या जगामध्ये जेवढं काही साहित्य असेल त्या सगळं साहित्य धुंडाळलं तर काय होईल? आपल्याला असं लक्षात येईल की हनुमंतासारखं व्यक्तिमत्व दुसरं नाही. इतकं अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. अनपॅरलल्ड झालं असं म्हणतात. त्याच्यासारखं व्यक्तिमत्वच घडलेलं नाही. कारण हे सगळे गुण बघा एकवटलेत हनुमंताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटत्वंच हनुमत स्मरणात भवेत. एवढे सगळे गुण एका व्यक्तीमध्ये असणं हे फक्त केवळ हनुमंताच्याकडे आहे. कुणाकडे काही असेल, कुणाकडे काही, सगळे जे सगळे सद्गुण हनुमंताच्या ठिकाणी, सगळे सगळे. असं व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासामध्ये, वाङ्मयाच्या नाही कुठल्याच इतिहासामध्ये घडलेलं नाही असं स्वामीजी सांगतात. सगळं वाङ्मय जर आपण धुंडाळून पाहिलं, अभ्यास केला तर अनपॅरलल्ड असं व्यक्तिमत्व आहे हनुमंताचं. अनपॅरलल्ड, त्याची तुलनाच होऊ शकत नाही असं आहे हनुमंताचं व्यक्तिमत्व. ज्याच्या नुसत्या स्मरण मात्रेनं, त्याचं नुसते आठवण केली, दर्शन केलं तर आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो. हनुमंताकडे पहा, दर्शन घ्या, आपल्याला वाटतं अरे वा चला. कारण आपल्याला माहिती हनुमंत काय आहेत. हनुमंताच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो. उत्साह निर्माण होतो. हनुमंत हे व्यक्तिमत्व असं आहे की आपल्याला मी म्हणल्याप्रमाणे सगळ्या मनोकामना, संकटमोचन तर आहेतच, संकट तर दूर करणार आहेतच, त्याशिवाय आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणार आहे. हनुमंत म्हणजे कसे आहेत? आयुर लक्ष्मीर विवर धरते तस्य नश्यन्ति उपद्रवा. म्हणजे हनुमंताच्या उपासनेने, हनुमंताच्या साधनेने, भक्तीने आपलं काय होतं? आयुष्य वाढतं. म्हणजे आपण काय होतो? दीर्घायुषी होतो. लक्ष्मीची प्राप्ती होते. आयुर लक्ष्मीर विवर धरते तस्य नश्यन्ति उपद्रवा. आपल्यावर काही संकटामध्ये असते, आपल्या जीवनामध्ये काही संकट असतील, काही उपद्रव असतील, त्या सगळ्या संकटाचा, उपद्रवाचा नाश हनुमंताच्या भक्तीने होतो. आयुर लक्ष्मीर विवर धरते तस्य नश्यन्ति उपद्रवा. अशा प्रकारचं हे हनुमंताचं व्यक्तिमत्व अगाध आहे, अद्वितीय आहे, अनपॅरलल्ड आहे. असं जरी असलं, एवढे सगळे सद्गुण जरी असले हनुमंतामध्ये, हनुमंत म्हणजे व्यक्तिमत्व कसं म्हणता येईल की आपल्याला फक्त हनुमंताची शक्ती आणि भक्तीच माहिती आहे. हनुमंताची शक्ती आणि भक्ती माहिती आहे,
पण मध्ये हनुमंताच्या शक्तीच्या आणि भक्तीमध्ये युक्ती आहे. शक्ती, युक्ती आणि भक्ती याचा सुरेख संगम म्हणजे हनुमंताचं व्यक्तिमत्व. हे तिन्ही एक जेथे एक वटले. एक कुणाकडे शक्ती असते, युक्ती असत नाही, भक्ती तर लांबच राहिले. कुणाकडे युक्ती असते, शक्ती असत नाही. शिक्षणाची व्याख्या करताना विवेकानंद म्हणतात की कसं असलं पाहिजे, मन, मनगट आणि मेंदू यांचा समतोल विकास म्हणजे शिक्षण. मन, मनगट आणि मेंदू याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण. अशा प्रकारची शिक्षणाची व्याख्या विवेकानंदांनी किंवा समर्थांनी सुद्धा केलेली आहे. म्हणून ते शरीराचं शरीर बळकट ठेवा म्हणतात. शरीराबरोबर मन बळकट ठेवा, मेंदू बळकट ठेवा. मग तुमचं व्यक्तिमत्व हे काय होईल, बरोबर परिपूर्ण होईल, जे हनुमंताचं आहे, जे हनुमंताचं आहे. अशा प्रकारचं एक आदर्श व्यक्तिमत्व हनुमंताचं. काही ठिकाणी बघतो आपण की खूप अभ्यास करणारा हुशार विद्यार्थी असतो एकदम. असा हुशार जो विद्यार्थी असतो तो काय असतो, शरीराने काय असतो, रोगट असतो. त्याचे शरीर बलवान नसतं. कुठल्याही साध्या त्या गोष्टीमध्ये तो आजारी पडतो. बुद्धिवान आहे, शरीर बळकट नाही. शरीर बळकट आहे पैलवान, बुद्धी नाही, त्याचा मेंदू गुडघ्यामध्ये म्हणतात. अशा प्रकारे एका ठिकाणी एक आहे तर एका ठिकाणी एक आहे, अशी परिस्थिती असते. युक्ती तर लांबच राहिली, भक्ती लांब राहिली. पण हनुमंत म्हणजे शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा सुरेख संगम, असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. दुर्दैवाने आपण हनुमंतांना फक्त मंदिरामध्ये आणि तालमीमध्ये बंदिस्त करून टाकले. हनुमंताचे व्यक्तिमत्व आपण काय केलेले, संकट मोचन म्हणून जायचं, नमस्कार करायचा. एकदा नमस्कार केलं की आपलं काम संपलं, हनुमंत बघून घेतील. हनुमंताला आपण मंदिरामध्ये बंदिबस्त कर. बाकी सगळे हनुमंताचे गुण काही लक्षातच घेतलं नाही. ह्या सगळ्या चरित्र कथा कशा करता करायच्या, आपण म्हणतो आपल्या मराठीमध्ये आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं आहे आपल्याला, आणि ते शिकण्यासाठी ह्या सगळ्या काय असतात, हनुमान कथा किंवा कोणत्याही कथा. आपण तशाप्रमाणे कसं काय करू शकतो, आपण काही आत्मसात करू शकतो का, केवळ भक्ती करणार नाही, आपण त्याच्यामध्ये काही करू शकतो का, अशा प्रकारचा विचार करून ते गुण आत्मसात करायचा प्रयत्न करणं म्हणजे खरी भक्ती आहे. भक्तांनी देवाच्या समान व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, देवासारखं. देवाचे सगळे गुण, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, अशा प्रकारचं त्यांचा जे गुण आहेत ते आपण आत्मसात करायचा प्रयत्न करत असतं. पण ते न करता आपण फक्त जोडतो आणि हनुमंताला सांगतो, आता बघ बाबा, तू हात जोडतो फक्त आपण, आता तू बघ बाबा, तो करेल. पण हनुमंताला प्रिय भक्त कोण असतो की जो त्यांचे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करत असतो. ते गुण आत्मसात करायला गुण काय ते पाहायला पाहिजे ना अगोदर. त्यांच्या हनुमंताचे गुण काय आहेत, ते गुण सगळे आपल्याला हनुमंताच्या ह्या कथेमधनं बघायचे आहेत. हनुमंताला फक्त मंदिरात बंदिस्त केलं आणि तालमीमध्ये बंदिस्त केलं. हनुमान म्हणजे फक्त पराक्रम, व्यायाम, शरीर बळकट असाच एक आपला गैरसमज झाला. हनुमंताचा आदर्श सगळ्या लोकांनी ठेवला पाहिजे. खरं म्हणजे सगळ्या लोकांनी ठेवला पाहिजे हनुमंताचा आदर्श. जीवनातल्या प्रत्येक बाबतीमध्ये हनुमंताचा आदर्श असला पाहिजे. एखादा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याला आपली विद्या जर स्थिर करायची असेल तर त्याने हनुमंताचा आदर्श ठेवा. बुद्धिमतां वरिष्ठम असं आपण म्हणतो हनुमंताला. मनोजवम मारुतितुल्य वेगम बुद्धिमतां वरिष्ठम, असे बुद्धिमतां वरिष्ठ हनुमंत आहेत. हनुमंताला ही तुमची विद्या स्थिर करायला उपयोगी आहेत. हनुमंता हा विद्यार्थ्यांचा आदर्श असला पाहिजे. हनुमंत हे व्यापाराचे आदर्श असले पाहिजेत. हनुमंत हे कार्यकर्त्याचे आदर्श असले पाहिजेत. हनुमंत हे साधकांचे आदर्श असले पाहिजेत. कुणाचेही आत्तापर्यंत मॅनेजमेंट, हनुमंतासारखं मॅनेजमेंट गुरु कोणी नाही आहे. जे कोणी व्यवस्थापक असतील, नोकरी करत असतील, मोठ्या पदार्थ असतील, त्यांनी आदर्श हनुमंताचा ठेवला पाहिजे. हनुमंताची भक्ती हे प्रत्येकाचा आदर्श खरं म्हणजे हनुमंत असला पाहिजे. जे भक्ती करणारे, साधक करणारे त्यांचा तर असलाच पाहिजे. हनुमान हे महान साधक आहेत, भक्त आहेत.
त्यांच्यासारखी दास्य भक्ती कोणी केली नाही आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात की काय भक्तीच्या त्या वाटा तू मद दाव्याला सुभाटा. म्हणजे हनुमंताला विचारायचं की आम्हाला भक्तीच्या वाटा दाखव बाबा तुकाराम महाराज. इतपत हनुमंताचा भक्तीतला अधिकार मोठा आहे. त्यांची नामसाधना ही महत् साधना आहे. त्याच्या पुढे चालून आपण बघणारच आहोत. असं साधकांच्यासाठी सुद्धा, कार्यकर्त्यांच्यासाठी सुद्धा, नेत्यांच्यासाठी सुद्धा, नोकरदार असो, व्यापारी असो, सगळे जीवनातले जे सगळे जे हे खेळ आहेत आपले, सगळ्यांचा आदर्श हनुमंत असला पाहिजे. पण आपण कुणीही हनुमंताचा मंदिरात, आपल्या घरामध्ये किती लोकांच्याकडे हनुमंताची मूर्ती असते? विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये असती का हनुमंताचा फोटो कोणाचा? विद्यार्थ्याच्या आपल्याकडे असतील, तरुण मुलं असतील, विद्यार्थी असतील बघा, त्यांच्या खोली जे स्वतंत्र खोली असेल, मोठं घर असेल, तर त्यांच्या घरामध्ये कोणाचे फोटो लावलेले असतात? हनुमंताचा फोटो असतो? नसतो. आदर्श हनुमंताचा असला पाहिजे. आपल्याला ते एक देवता म्हणून सोडून दिलं काय? हे देव आहे त्याला काय? हनुमंताचा जर विचार केला, सगळ्याचा कर्तृत्वाचा विचार केला, बुद्धिमत्तेचा, शक्ती, युक्ती, बुद्धी सगळ्याचा विचार केला, तर हनुमंत हे काय आहे ते आपल्याला कळेल. ते कळून घेण्यासाठी हनुमान कथा आहे. सगळ्यांचा आदर्श हनुमान असला पाहिजेत आणि असं याच्याकरता म्हणून ही हनुमान कथा आहे. फक्त आपण मंदिरामध्ये आणि काय केलं याच्यामध्ये तालमीमध्ये बंदिस्त करून टाकलं. वास्तविक जीवनातल्या सगळ्या आदर्शात सगळ्यांचा आदर्श हा हनुमान असला पाहिजे आणि हनुमंताचा आदर्श ठेवून प्रत्येकाला आपलं जीवन हे आदर्श आणि धन्य आणि काय करायचं सार्थक करता येईल अशा प्रकारचं ते हनुमंताचं. आपल्याला सगळ्याला वाटतं ना आपलं जीवन सार्थक व्हावं, धन्य व्हावं. ते कसं होईल? हनुमंताचा आदर्श ठेवा. आणि हे हनुमंताचा आदर्श ठेवून जीवन कसं साध्य करायचं, त्याचे गुण कोणते आहेत हे आपण पुढच्या सगळ्या 3 दिवसामध्ये पाहणारच आहोत. एक एक प्रसंगातनं पाहणार आहोत. हे हनुमान कथेचे प्रसंग त्याच्यासाठीच आहेत सगळे. नुसतं प्रसंग आपण हनुमान लंकेतनं सागर उल्लंघन करून गेला. अरे हनुमान उल्लंघन करून कसा गेला? किती अडचणी त्याला, त्याच्या अडचणी कशा सोडवल्या त्यांनी, हे सगळं बघायला पाहिजे. हनुमंत आहेत म्हणजे त्यांना अडचणी आले नाहीत असं नाही, आल्यात. त्या काय काय अडचणी होत्या प्रत्येक वेळेला हनुमंतांनी विचार कसा केला आहे हे बघायला पाहिजे. हनुमान ही विचाराची देवता आहे. बुद्धिमत्ता म्हटलं ना, विचार हा हनुमंताचा आहे. प्रत्येक प्रसंगाच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा विचार आहे. विचार आहे म्हणजे प्लॅनिंग आहे. विचार करतात, प्लॅनिंग करतात. कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांनी किती अगदी संपूर्ण त्याचा विचार केलेला आहे आणि मग कृती केलेली आहे. विचारांती कृती जे करतो तो नेहमी यशस्वी होतो. हनुमंताचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं असल्यामुळे हनुमान ही विजयाची देवता आहे. हनुमान ही रामायणामध्ये बघा, हनुमंताने हातात घेतलेलं कोणतंही मिशन जे आहे ते कोणतंही मिशन फेल गेलेलं नाही कधी. सदा सफल हनुमान म्हणतात. हनुमंत हा कायम कसे आहेत? विजयी आहेत, सफळ झालेले आहेत. सदा सफल हनुमान. हनुमंतांनी कुठलंही काम हाती घेतलेलं आहे, त्यांच्यावर सोपवलेलं आहे, ते काम यशस्वीच केलेलं आहे. म्हणून हनुमान हे विजयाची देवता पण आहेत. हनुमंताची आराधना काय करायची? हनुमंताची आराधना करा, तुमचं जीवन पण हनुमंताप्रमाणे सफल होईल, सार्थक होईल, विजयी होईल. विजयश्री तुमच्या दिशेने धावत येईल. अशा प्रकारच्या ते हनुमंताचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा संपूर्ण सांगोपांग विचार करायला पाहिजे. केवळ शक्ती आणि केवळ काय आहे संकटमोचन एवढं नाही बघायचं. आपल्याला हनुमंतामध्ये साधारणतः काय माहिती असतं? हनुमान नावाचा खूप मोठा वानर होता, त्यांनी समुद्र उल्लंघून गेला, लंका जाळली, अमुक तमुक, म्हणजे काहीतरी आचाट तर आहेच आहे ते. पण त्याच्या पलीकडे त्या सगळ्याच्या मागे त्यांचा काय विचार होता, काय प्लॅनिंग होतं, कशा प्रकारे त्यांनी योजना केलेली होती, नियोजन काय होतं, याचा कधीही कुणीही कथेमध्ये पण सांगत नाही. ते आपल्याला बघायचं. प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांचा काय विचार आहे, काय नियोजन आहे, काय बुद्धिमत्ता आहे, कशा प्रकारे त्यांनी ठरवलेलं आहे. कोणतंही काम हनुमंतांनी असं हाकाजाडोळे केलं असं नाही आहे. केवळ ताकद आहे म्हणून केलं नाही आहे. अनेक वेळा त्यांचा ताकद असून असे प्रसंग असे आहेत की त्यांना थांबावं लागले, आपलं कंट्रोल करावं लागले. नाही, इथं ताकद वापरून चालणार नाही, नुसती थांबा. अशा याला म्हणतात धैर्य.
वाट बघा, योग्य वेळेची वाट बघा, अशा प्रकारचं सगळा विचार करणारं हे हनुमान ही देवता आहे. आणि म्हणून जीवनातल्या सगळ्यांनी, सगळ्या स्तरातल्या लोकांनी हनुमंताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हनुमंताच्या व्यक्तिमत्वाचा विचार आपण करत होतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकरन आहे. परराष्ट्र मंत्री आपल्याला माहिती आहे, फॉरेन मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकरन हे त्यांचं एक भारत वे नावाचं पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद झालेला होता. त्या मराठी अनुवादाचा भारत मार्ग नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते पुण्यामध्ये आलेले होते काही वर्षापूर्वी. त्यावेळेला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्री असल्यामुळे त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न असा होता की तुमच्या दृष्टीने, म्हणजे कोणाच्या, डॉक्टर एस जयशंकरच्या दृष्टीने सगळ्यात म्हणजे वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट कोण आहे, राजदूत सगळ्यात कोण आहे, सगळ्यात उत्तम वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट कोण आहे, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर एस जयशंकरांनी 2 नावं घेतली. त्यातलं पहिलं नाव कोणाचं असेल? हनुमंताचं आहे. पहिलं नाव हनुमंताचं आहे आणि दुसरं नाव भगवान श्रीकृष्णाचं आहे. द वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट हे 2 आहेत. सगळ्या पत्रकारांना वाटलं की हे सगळे जगभर फिरत असतात. डॉक्टर एस जयशंकरन वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट म्हणल्यानंतर, राजदूत म्हणल्यानंतर कुणीतरी असं परकीय नाव घेतील, फॉरेनचं नाव घेतील. आपल्या रामायण महाभारतातले 2 नावं त्यांनी घेतले. असा आदर्श असला पाहिजे आपल्या लोकांना सुद्धा. डॉक्टर एस जयशंकरन ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी त्यांचा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि ते मोदींच्या मंत्रिमंडळातले मंत्री, ते लक्षात घ्या. म्हणजे मोदींनी निवडलेली माणसं कशी अभ्यासू आहेत, आपल्या संस्कृतीचा अभिमान असणारे आहेत, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारी आहेत आणि योग्य ठिकाणी तो सांगणारे आहेत, दाखवणारे आहेत. नुसतं आता हनुमंताचा अभिमान आहे म्हणून सांगितलं. हनुमंता त्यांनी सांगितलं ते कसं करतात ते वर्ल्ड बेस्ट डिप्लोमॅट आहेत, त्याचं ते उदाहरण सांगितलं त्यांनी. आपल्याला असं वाटतं की नुसते जाऊन गेले आणि लंका जाळली, असं नाही आहे म्हणलं. ते लंका जाळण्यापूर्वी त्यांनी जो विचार केलेला आहे तो महत्त्वाचा आहे म्हणे. म्हणजे कसा करतात बेस्ट डिप्लोमॅट आहेत आपल्याला बघणार कथेमध्ये की हनुमान जेव्हा लंकेत प्रवेश करते झाले तेव्हा त्यांच्या मनात त्यांनी पहिल्यांदा विचार केला की सीतेचं अपहरण ज्या रावणाने केलेलं आहे त्या रावणाबद्दल लंकेच्या जनमानसात काय प्रतिमा आहे, रावणाबद्दल काय विचार करतात जनमानसात. त्यांना काही वाटतंय का हो ह्यांनी काही चूक केली की नाही, अशा प्रकारचं बघायचं, टेस्ट करायचं पहिल्यांदा हनुमंतांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांनी जर कानोसा घेतला तर लोकांना वाटलं की तो रावणाचा खाजगी प्रश्न आहे म्हणले, त्याच्यात प्रायव्हेट इश्यू आहे, आम्हाला काय करायचं म्हणले. एखाद्या स्त्रीचं अपहरण करून आणणं आपल्या राजाने हे जेव्हा जनतेला खाजगी प्रश्न वाटतं तेव्हा जनता ही काय आहे, अलिप्त राहिलेली आहे. असं राहून चालणार नाही. हनुमंतांनी ठरवलं की मी लंकेतनं परत जाण्यापूर्वी रावणाचा हा प्रायव्हेट इश्यू पब्लिक इश्यू करणार आहे. सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की दुराचारी कसा रावण आहे आणि त्यांच्यापर्यंत येऊन पोचणार कसं आहे अल्टिमेटली. सगळं इतका विचार करणारे हनुमंत आहेत बघा. आणि हनुमंतांनी अशी नुसती हॅफॅझर्ड वे शेपटाला आग लावली म्हणून लंका जाळली नाही आहे, तर स्वतःला अटक करून घेणं, त्याच्यानंतर राज्यसभेत उपस्थित राहणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळे कसे सोची समजी चाल आहे. त्यांना रावणाच्या राज्यसभेत हजर व्हायचं होतं, रावणाला सुनवायचं होतं आणि त्या सुनावण्यातनं लंकेतल्या जनतेला सुनवायचं होतं. राज्यसभेत रावणाचं जे बोललं जाईल ते सगळ्याकडे पसरेल. त्यांच्याकडे लंकेतला जो मीडिया असेल त्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत जाईल. अशा प्रकारची योजना हनुमंतांनी केली. लंका तर जाळलीच जाळली, पण रावणाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय काय आहे याचा सगळा अभ्यास हनुमान करून आलेला आहे. इतकं हनुमंताचं विचार करणारं, नियोजन करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून डॉक्टर एस जयशंकरन त्यांना काय म्हणतात, वर्ल्ड्स बेस्ट डिप्लोमॅट. आणखीन ते सांगतात
की हनुमान गेले इथून, एवढी मोठी लंका जाळली. रावणाची लंका म्हणजे काय सोपं आहे का काम? इतकी वैभवशाली लंका जाळली. इथून काय नेलं होतं बरोबर त्यांनी? काय संसाधनं होती त्यांच्याकडे? का तेल नेलं, का कपडा नेला, का काय नेलं? काय नाही, नुसते हनुमान गेलेले. त्यांच्याजवळचं आपण पुढे बघणार आहोत. एकच महत्त्वाचं संसाधन होतं, रामनाम मुखामध्ये. ते पण त्याला काय खर्च नाही काही. रामनाम हे फुकाचं आहे, पण तेच आपण घेत नाही. ते पुढे बघणार आहोत आपण. असं जे संसाधन आहे की ज्याला काही खर्च नाही आहे, ते रामनामाचं संसाधन गेलं. म्हणजे सगळा खर्च, कपडा रावणाचा, तेल रावणाचं, लंका रावणाची सगळी जाळून भस्म केली. नुकसान कोणाचं? हनुमंताला एक एवढंसं थोडंसं पोळलं पण नाही. याला म्हणतात शत्रूच्याच खर्चाने शत्रूचं नुकसान करणं. अशा प्रकारचं जर नुकसान करू शकतो शत्रूचं, तो वर्ल्ड बेस्ट डिप्लोमॅट आहे. आणि म्हणून डॉक्टर एस जयशंकर म्हणतात की हनुमान इज द वर्ल्ड बेस्ट डिप्लोमॅट. दुसरे आहेत भगवान श्रीकृष्ण. पांडवांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, पांडवांचे दूत म्हणून गेले होते कौरवाच्या सभेमध्ये. आणि कशा प्रकारे त्यांनी त्यांचे दूताचं हे केलेलं आहे. ते दूतांचं त्याचं भाषणसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये असणारे व्यक्तिमत्वांचा अभ्यास करून त्याचा अभिमान बाळगणारे आपले हे काय आहेत? डॉक्टर एस जयशंकर आहेत. अशा व्यक्तिमत्वाचा आपण काय करणार आहोत पुढचे 3 दिवस? काय करणार? त्यांच्या गुणाचा, त्यांच्या प्रसंगातनं, प्रत्येक प्रसंगातनं त्यांचं काय गुणवैभव आहे, त्याचा कसा विचार त्यांनी केला आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. हनुमंताच्या उपासनेने काय साध्य होतं हे आपल्याला जर चुणूक बघायची असेल, कशा करता हनुमंताची उपासना करायची आपल्याला, तर आपल्याला लक्षात येईल की दक्षिणेमध्ये कर्नाटकामध्ये मंत्रालय हे राघवेंद्र स्वामीचं ठिकाण आहे. राघवेंद्र स्वामीचं मंत्रालय हे ठिकाण आहे. खूप मोठं त्या ठिकाणी देवस्थान आहे. काही 100 वर्षापूर्वी, 200-100 वर्षापूर्वी तिथं काही नव्हतं. राघवेंद्र स्वामींनी कुणाची आराधना केली असेल, कुणाची उपासना केली असेल, तर ती हनुमंताची उपासना केली. हनुमंताच्या उपासना ही राघवेंद्र स्वामीची साधना होती. साधनेचा त्यांचा गाभा हा हनुमंत आहे. हनुमंतापुढे त्यांनी सगळं उपासना केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी त्या गुहेमध्ये ते बसलेले होते दर्शनाला, आज त्या ठिकाणी ते मंदिर आहे, त्या ठिकाणी काही नव्हतं. तर त्यांनी हनुमंताची जी उपासना केली, जप केला आहे, आराधना केली आहे, त्या आराधनेतनं, त्यांच्या एकनिष्ठ साधनेतनं त्यांच्या समोरच्या खळगामध्ये हनुमंताची मूर्ती साकार झालेली. काय साधना असेल बघा. हे साधनासुद्धा अशी असायला पाहिजे. त्याची भक्ती, निष्ठा. राघवेंद्र स्वामींनी त्याची हनुमंताची साधना केली. हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी काय झालेली आहे? प्रकट झालेली आहे, साकार झालेली आहे. तीच मूर्ती आत्ताही त्या ठिकाणी राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये आहे. हनुमंताची पूर्ण कृपा त्याच्यावरती, राघवेंद्र स्वामीवरती होती. अजूनही राघवेंद्र स्वामींचे सगळे जे शिष्य आहेत मठामध्ये जाणारे, ते येऊन दर्शनाला, सगळ्यांवरती हनुमंताची कृपा आहे. एक उदाहरण असं सांगतात की नंतरच्या काळामध्ये राघवेंद्र स्वामी समाधीस्थ झाले. त्यांचा जो मठ होता, संस्थान होता, त्याचा कारभार खूप वाढलेला होता. त्यांच्याकडे अनेक एकर जमीन होती. तर त्यावेळेसचे इंग्रज सरकार जे होतं, त्या इंग्रज सरकारला असं वाटलं की एवढे एकर, शेकडो एकर जमीन काय यांना कशाला पाहिजे आहे? ह्या धार्मिक संस्थानाला त्यांच्याकडे जमीन कशाला पाहिजे आहे? म्हणून इंग्रजाचे काही अधिकारी, त्याच्यातला एक मोर्ले नावाचा अधिकारी होता. तो मोर्ले नावाचा अधिकारी त्यांनी ठरवलं की ह्या संस्थांची काही जमीन आपण सरकार जमा करून घेऊ. असं म्हणून समाधीस्थ झालेल्या राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये ते गेलेले आहेत. राघवेंद्र स्वामींनी समाधीतून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आणि संवाद साधत त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही असं करू नका. ही जमीन जी आहे ही आमची देवस्थानची जमीन आहे, तुम्ही ती घेऊ नका. हे त्या मोर्ले अधिकाऱ्याला राघवेंद्र स्वामींनी पटवून दिलेलं आहे. ही हनुमंताची कृपा आहे. सरकार दरबारामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे दप्तरामध्ये की याच्या पुढे सरकार यांची जमीन कधीही मागणार नाही. ही हनुमंताची कृपा आहे. असं ते जागृत आणि सिद्ध स्थान
राघवेंद्र स्वामीच्या हनुमान भक्तीमुळे निर्माण झालेला आहे. आजचे जे आघाडीचे जे IT कंपनी आहे इन्फोसिस, त्याचे जे प्रमुख आहेत स्थापन करणारे नारायण मूर्ती म्हणून आहेत, ते नारायण मूर्ती हे राघवेंद्र स्वामीचे काय आहेत, भक्त आहेत. ते दर 6 महिन्याने मंत्रालय स्टेशनला उतरतात, पायी चालत जातात. एवढा मोठा माणूस गाड्या गिरद्या घेऊन गेला असता कदाचित, पण ते स्टेशनला उतरतात, पायी चालत जातात. दिवसभर तिथं स्नान संध्या जप अर्चनाचं त्यांचे काम चालतं. अशा प्रकारची दर 6 महिन्याने त्यांची उपासना राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये चालत असते. इन्फोसिस ही आज जगातली काय म्हणतात अत्युच्च कोटीची IT कंपनी आहे. राघवेंद्र स्वामीचा म्हणजे हनुमंताचा तो आशीर्वाद आहे. हनुमंताच्या उपासनेने काय घडतं, असं यश जगामध्ये मिळतं, हे एक उदाहरण आहे. आजचे आपले आज नाही आहेत ते भारतरत्न असे भीमसेन जोशी गायक, ते म्हणतात की मला माझा स्वर हा राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये सापडला. तिथे जाऊन मी अनेक वेळा साधना करायचो. माझा जो स्वर मला सापडलेला आहे तो राघवेंद्र स्वामीच्या म्हणजे हनुमंताच्या आराधनेने मला सापडलेला आहे. अशा दुसऱ्या जो थोर गायिका आहेत ज्याला गान तपस्वी म्हणलं जातं, किशोरी आमोणकर, त्याही राघवेंद्र स्वामीच्या भक्त आहेत. त्याही नियमाने मंदिरात जातात. त्यांच्याबद्दलही आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हनुमंताच्या साधनेने उपासनेने भक्तीने कसं यशस्वी जीवन जगता येतं याची ही सगळी उदाहरणं आहेत. ही आपली अशी उच्च कोटीची उदाहरणं आहेत. आपणही अशा प्रकारचं आपल्या जीवनामध्ये सार्थकता सफलता हनुमंताच्या उपासनेने मिळवू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. काही 2-3 उदाहरणं मी सांगणार आहेत. जसं हे राघवेंद्र स्वामीचं उदाहरण आहे. जिथे जिथे हनुमंताची उपासना होते तिथे तिथे असं काही ना काहीतरी खूप मोठं सफलतापूर्वक कार्य चालू असतं. भक्तीच्या क्षेत्रात असो कुठल्याही क्षेत्रात असो. आपल्या महाराष्ट्रातला एक जालना जिल्हा आहे. त्या जालना जिल्ह्यातलं अंबड नावाचं एक गाव आहे, तालुक्याचं गाव आहे. त्या अंबड गावामध्ये एक अच्युताश्रम स्वामी नावाचे स्वामी होऊन गेले. मागच्याच वर्षी म्हणजे त्या चातुर्मास जो होता आणि अधिक मास श्रावण मास जो आला होता ना, चातुर्मासामध्ये मागच्या वर्षीचा ह्या वर्षीचा मागच्या वर्षीचा अधिक श्रावण जो होता त्या श्रावणामध्ये त्या अच्युताश्रम स्वामीची 200वी पुण्यतिथी होती. 200 म्हणजे त्यांना देह ठेवून 200 ठेवून देहसुद्धा अच्युताश्रम स्वामींनी त्या अंबड गावी जशी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे 728. आता उद्या त्यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वरांचा. 728 वर्षापूर्वी तशी हे अच्युताश्रम स्वामींनी 200 वर्षापूर्वी त्या अंबड गावी काय केलेली आहे, संजीवन समाधी घेतली होती. तर त्याचा 200 वर्षाचा उत्सव जो होता 200 वर्षाचा, त्या उत्सवाच्या निमित्ताने तिथल्या लोकांनी हनुमान कथा माझी ठेवलेली होती. त्या निमित्ताने मी त्या अंबडला गेलेलो होतो. तर त्या अंबडमध्ये अच्युताश्रम स्वामींची जी समाधी आहे त्याच्यावर एक हनुमंताची मूर्ती आहे. अच्युताश्रम स्वामी जेव्हा पहिल्यांदा अंबडला गेले तेव्हा त्यांनी निर्गुण उपासना सांगायचे ते. आणि निर्गुण उपासना साधारणतः सर्वसाधारण भक्तांच्या पचनी पडत नाही. काहीतरी समोर आलंबन पाहिजे, काहीतरी पाहिजे समोर. नुसतं तुम्ही ब्रह्माची उपासना करा, निर्गुणाची उपासना करा, आत्म्याची उपासना करा, सर्वसाधारण साधकांना एकदम ते काय होतं पचनी पडत नाही, लक्षात येत नाही. काहीतरी आलंबन पाहिजे, मूर्ती पाहिजे, काहीतरी समोर पाहिजे. असा विचार लक्षात आल्यानंतर अच्युताश्रम स्वामींनी स्वतःच्या नखांनी ती हनुमंताची मूर्ती साकार केली. ती मूर्ती अजूनही त्या ठिकाणी आहे. असं ते जागृत स्थान आहे. तर त्या 200व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या लोकांनी असं ठरवलं की हनुमंताला प्रिय काय आहे, हनुमंताला सगळ्यात प्रिय काय आहे, हनुमंताला प्रिय रामनाम आहे. सगळ्यात प्रिय रामनाम हनुमंताला आहे. तर हनुमंताचा जो प्रिय आहे जी गोष्ट ती आपण या निमित्ताने करायला पाहिजे असा त्यांनी विचार केला. आणि साधारणतः रामनाम जिथं येतं, रामाचं नाव येतं त्या ठिकाणी 13 कोटी जपाला खूप महत्त्व आहे. रामनामाचा जप हा 13 कोटी संख्येत झाला
की ते खूप मोठी साधना झाली असं समजलं जातं. आणि म्हणून अंबडच्या लोकांनी या 200व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 13 कोटीचा रामनाम जपाचा संकल्प करायचा ठरवला. 13 कोटी संकल्प करायचा ठरवला. आता नुसता संकल्प ठरवला नाही तर त्यांनी हनुमंताचं ठिकाण आहे बघा, तिथले कार्यकर्ते सुद्धा हनुमंताची कृपा असणारे होते. तर त्यांचे नियोजन असं होतं, ज्याला व्यवस्थित काटेकोर नियोजन म्हणता येईल, की त्यांनी काय केलं, अंबडमधले लोक, अंबड तालुक्यातले लोक, जालना जिल्ह्यातले लोक, जे कोणी ह्या याच्यामध्ये सामील होऊ शकतात, इच्छित आहेत, अशा सर्व लोकांचे गट निर्माण केले. म्हणजे नियोजनबद्ध त्यांनी कायम काम केलं. अशा गटाचे गटप्रमुख नेमले, गट नेमले, त्यांना सांगितलं जप करायचा तुम्ही असा, आणि अशा रीतीनं नियोजनबद्ध जपाचं काय केलं, आयोजन केलं. संकल्प आहे 13 कोटीचा. आणि त्या 200व्या पुण्यतिथीच्या वर्ष समाप्तीला त्यांनी सगळा आढावा घेतला. तर आपल्याला आश्चर्य वाटेल, तो जप ह्या सगळ्या शिस्तबद्ध आयोजन नियोजनामुळे जे हनुमंताचा गुण आहे, ती जपाची संख्या किती झाली असेल आपण सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. 13 कोटीचा संकल्प आहे, ती जपसंख्या 65 कोटी झाली. 65 कोटी, 5 पट, 13 पाची 5. ही हनुमंताची कृपा आहे. हनुमंताच्या साधनेने कसे साधक त्या ठिकाणी निर्माण झाले बघा. खूप मोठा जपयज्ञ त्या ठिकाणी झाला, स्वाहाकार झाला. आमचं भाग्य असं आहे, आम्ही दोघे तिथे गेलो होतो. आम्ही त्या स्वाहाकारामध्ये पण, म्हणजे आम्ही फक्त हनुमान कथा करी, जप सगळ्या लोकांनी केला होता बाकीच्यांनी, पण सद्भाग्याने हनुमंताच्या कृपेने त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला आम्हाला बसता आलं. हनुमंताचीच कृपा आहे. हनुमंताच्या साधनेने, भक्तीने काय घडतं, ह्या अंबडचं हे अच्युताश्रम स्वामीचं उदाहरण आहे. म्हणून साधना करायला पाहिजे, हनुमंताची भक्ती करायला पाहिजे. आणखी एक आपल्याला साधारण आपल्याला सांगता येईल असं, की हनुमंताच्या ह्याने काय घडतं. आपण ह्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की लस निर्माण झाली म्हणून सगळे आपण काय झालो आहेत, सर्वाईव्ह झालो आहेत. ही लस आपल्याकडे नव्हती पहिल्यांदा. परदेशातनं काहीतरी करावं असा विचार चालला होता, पण ते काही जमलं नाही. पण आपले नियोजन करणारे रामभक्त आणि हनुमान भक्त करणारे कोण आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी काही योजना केली की देशातच ही लस निर्माण केली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत आणि गरिबांपर्यंत मोफत जाईल असं बघितलं. फक्त मोदींनी आपला विचार केला नाही देशाचा. जशी आपल्याला पहिल्यांदा मिळाली नाही बाहेरून, तशी अनेक गरीब देश आहेत, विकसनशील देश आहेत, की त्या ठिकाणी हे काय व्हायला पाहिजे होती, हनुमंताची ही कोविडची लस पोचायला पाहिजे होती, ती पोचली नव्हती. त्या ठिकाणी अतिशय कोविडचा काय झाला त्रास झालेला होता. अशी जी सगळे गरीब देश आहेत, विकसनशील देश आहेत, त्यांच्याकडे संसाधनं कमी आहेत, अशा काही देशांना मोदींनी ती लस पाठवली. आणि त्या पाठवलेल्या देशांपैकी एक देश असा आहे, तो ब्राझील नावाचा देश आहे. ब्राझील नावाचा देश आहे. त्याच्यामुळे त्या लसीमुळे तिथल्या लोकांचे, अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत, जसे आपल्या सगळ्यांच्या देशामध्ये झाले तसं. त्याचे जाणीव ठेवून तिथले जे ब्राझीलचे राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपतींनी नंतरच्या काळामध्ये मोदींना एक काय म्हणतात त्याला, आभार प्रदर्शनाचं पत्र पाठवायचं किंवा एक संदेश पाठवला, काहीतरी भेट पाठवली. त्या भेटीमध्ये काय होतं, एक हनुमानाची मूर्ती होती आणि हनुमानाच्या मूर्तीच्या हातामध्ये ती लस त्यांनी पाठवलेली आहे मोदींनी. ती लस म्हणजे हनुमंताने आमच्यासाठी आणलेली संजीवनी आहे म्हणले भारतातनं. संजीवनीचा कसा ब्राझीलमध्ये त्या लोकांनी विचार केला बघा. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमंताची मूर्ती, त्याच्या हातात ती लस आहे आणि ती संजीवनी, भारताने हनुमंताच्या रूपाने आमच्याकडे ही लस संजीवनी पाठवलेली आहे. अशा प्रकारचा हनुमंताची कुठे ना कुठे ब्राझीलपर्यंत पोहोचलेली आहे.
तर ब्राझील सरकार आत्ता मोदी ज्या 2-3 देशात देऊन आले ना, असंच हे देश होते सगळे. आता ह्या सगळ्या 2-3 देशामध्ये मोदी गेले, ते त्या कामाचा भाग म्हणून गेले होते, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना देशाचा सर्वोच्च मान दिलेला आहे बघा, मान सन्मान दिलेला आहे. सगळ्यांच्याकडे मोदींनी याची लस पाठवलेली होती. वसुधैव कुटुंबकम ज्याला आपण म्हणतो, आपल्या ज्या संस्कृतीचा जे विचार आहे ते सगळं कसा तंतोतंत पाळणारे आपले पंतप्रधान आहेत. हे असे पंतप्रधान आपल्याला मिळाले, हे आपलं भाग्य आहे खरं म्हणजे. हनुमंताची ही उपासना आहे. हे मी नुसते मोदी हनुमान भक्त आहेत, राम भक्त आहेत. आपल्याला माहिती आहे 500 वर्षानंतर अयोध्येत मंदिर निर्माण झालं कोणामुळे? अशा प्रकारचा योजना असा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे. मोदींची स्तुती हा कारण नाही आहे, हनुमंताच्या कारणामुळे उपासनेने काय घडतं. कारण मोदी नेहमी सांगतात बघा, कुठल्याही अयोध्येमध्ये त्यावेळेला भाषण केलं, कोणचीला झाली त्यावेळेला ते म्हणले की आम्ही काम कसं करत राहू, हनुमंतासारखं आम्ही काम करत राहू. राम काव्य किन्ने बिना मोहे कहा विश्राम. हनुमंत म्हणतात रामाचं काम केल्याशिवाय मला विश्रांती नाही आहे. तसं देशाचं काम, नेशन फर्स्ट, देशाचं काम केल्याशिवाय, आम्हाला रामाचं काम केल्याशिवाय विश्रांतीने कधी विश्रांती घेतलेली पाहिली का आपण? अशा प्रकारचा आदर्श ठेवणारे हनुमंताचा, रामाचा असे पंतप्रधान आहेत आपले. हनुमंताच्या उपासनेने काय साध्य होतं हे आपण पाहायचं आहे. जसा हनुमंताचा आदर्श या लोकांनी ठेवलेला आहे, तसंच ज्यांनी ज्यांनी देशाचा, समाजाचा, धर्माचा व्यापक विचार केला आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं, अशी जी थोर मंडळी होऊन गेली, संन्यासी मंडळी होऊन गेली जी, अशानी सुद्धा हनुमंताचा आदर्श समोर ठेवलेला होता. माझी एक 3 योद्धा संन्यासी नावाची एक व्याख्यानमाला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी आद्य शंकराचार्य पहिल्या दिवशी सांगतो, दुसऱ्या दिवशी समर्थ रामदास आणि तिसऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद. असे हे 3 योद्धा संन्यासी म्हणतो त्यांना मी. ह्या 3 योद्धा संन्यासींनी त्यांचं काम जे उभं केलं, देशाला, समाजाला, धर्माचं काम असेल, समाजाचं काम असेल, देशाला दिशा देण्याचं काम असेल, या सगळ्यांनी कुणाचा आदर्श ठेवला होता? तर हनुमंताचा आदर्श ठेवला होता. शंकराचार्याचं आपल्याला काम माहिती आहे. शंकराचार्यांनी 2500 वर्षापूर्वी काम जे केलेलं आहे, हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलेलं आहे, त्यांच्या कामामुळे आज आपण हिंदू म्हणून शिल्लक आहोत. शंकराचार्याचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर. आज आपण जे हिंदू म्हणून शिल्लक आहोत ते शंकराचार्यांमुळे. असे शंकराचार्य ज्यांनी 4 दिशांना 4 मठ स्थापन केले, 2दा पायी परिक्रमा केली भारताची, सगळे हिंदू धर्माचे 72 शकलं झाले होती, त्या सगळ्यांना अद्वैताच्या झेंड्याखाली एकत्र आणलं, एवढं मोठं काम केलं. हे सगळं करत असताना शंकराचार्यांनी असं म्हणलंय की काय म्हणलंय, माझ्यासमोर कोण होतं? हनुमंत होते. हा माझ्यासमोर आदर्श कोणाचा होता? हनुमंताचा होता. अशा प्रकारचं हनुमंताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. दूरीकृत सीतार्ती प्रकटीकृत राम वैभव स्फूर्ती दारित दशमुख कीर्ती पुरतो मम भातु हनुमतो मूर्ती. हे सगळं करत असताना माझ्यासमोर हनुमंत होते असं शंकराचार्य म्हणतात. समर्थ रामदासांनी तर आपण बघितलंच आहे, कितीतरी ठिकाणी हनुमंताची मंदिरं सापडली. हनुमंताचं मंदिर स्थापन करायचं, तरुणांना व्यायामाला लावायचं, तरुणांना सशक्त करायचं. केवळ तरुणांना नाही, सगळ्या समाजाला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सशक्त करायचं. सशक्त समाज केला, आत्मनिर्भर समाज, आत्मविस्मृत झालेला समाज होता. सगळ्या मुसलमानांनी अत्याचार करून सगळ्या मुसलमानाच्या अत्याचाराखाली रगडलेला, बरडलेला समाज सगळ्यांना जागृत केलेलं आहे समर्थांनी. हनुमंताची साधना करायला सांगितलेली आहे. व्यायाम करा, मारुती स्तोत्र म्हणलेले आहेत. त्यांची त्या काळातले ते 11 मारुती फेमस मारुती आहेत. ते असे होते की ते राजकारणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्वाच्या ठिकाणी होते. तिथं सगळ्या आजूबाजूला मोगलांची ठाणी होती. अशा त्या 11 मारुतीचं 11 बहु 11 काय 11 कळे चिना गुप्त ते गुप्त जाणावे भूमंडळी. असे मारुतीच्या साधनेच्या, उपासनेच्या रूपानं एक जागृत समाज उभा करून
जागृत मन उभं करून ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या मागे उभं केलेलं समर्थांनी असा समाज निर्माण केला, जागृत केला आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केलेली आहे. हे हनुमंताची साधना आहे. समर्थ तर म्हणतात, हनुमंत आमची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया विण आमचा परमार्थ सिद्धीतेन भवे सर्वत. हनुमंत आमचे मुख्य दैवत आहेत म्हणा, त्यांच्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे. देशाचं काम, समाजाचं काम, धर्माचं काम ते चालूच आहे. आमचा परमार्थ सुद्धा हनुमंतांच्यामुळे आहे. आराध्य दैवत आमचे राम आहेत. उपासना कोणाची? हनुमंता. कारण हनुमंताची उपासना रामाचीच उपासना, हनुमंताची उपासना रामाचीच उपासना आहे. अशा प्रकारे समर्थांनी सुद्धा हनुमंताचा आदर्श आपल्या समोर ठेवला. विवेकानंदांनी सुद्धा तसंच ठेवलेला. स्वामी विवेकानंदांच्या काळात सुद्धा असंच झालं होतं. सगळं इंग्रजांचा बोलबाला. आपल्या लोकांना आपलं काही चांगलं आहे असं वाटतच नव्हतं. सगळी म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं सगळं चांगलं आहे. त्यांचं खानपान, त्यांचा पोशाख, त्यांचं राहणं, त्यांचा धर्म. आपला धर्मसुद्धा चांगला नाही असं वाटायचं लोकांना. त्यांची चाकरी आणि गुलामी करण्यातच धन्यता मांडणार अशी पिढी तयार व्हायली होती. अशा काळात हिंदू धर्माचं महत्त्व बाहेर जाऊन, अमेरिकेत जाऊन त्यांनी सिद्ध केलं. कारण इथलं सांगितलं असतं तर लोकांनी ऐकलं नसतं. त्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली होती की भारतामध्ये कुणी आपला हिंदू धर्म चांगला आहे म्हणलं तर लोकांनी विश्वास ठेवला नसतं त्याच्यावर. तिथे गेले, त्यांनी सांगितलं अरे हो तुमचा धर्म एवढा चांगला आहे. मग आपल्याला कळालं की आपला धर्म चांगला आहे. अशा प्रकारची एक मानसिक गुलामगिरी आपल्याला इंग्रजांनी करून टाकली होती. त्या मानसिक गुलामगिरीतनं हिंदू धर्माला पुन्हा वर काढायचं काम विवेकानंदांनी केलेलं आहे. हिंदू धर्माचं महत्त्व परदेशात पटवून दिलं. परदेशांनी सांगितलं अरे तुमचा हिंदू धर्म एवढा चांगला आहे. आणि मग आमच्या लोकांना वाटलं आमचा धर्म चांगला आहे. हिंदू धर्माला, हिंदू माणसांना जागं करण्याचं काम विवेकानंदांनी अशा प्रकारे केलं. हे सगळं करत असताना जेव्हा रामकृष्ण मिशनची स्थापना झाली कुठे, बेलूरला, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल, हनुमंताचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. पहिलं मंदिर हनुमंताचं आहे. हनुमंताचा आदर्श ठेवा म्हणले. आदर्श कोणाचा असला पाहिजे? हनुमंताचा असला. आता राधाकृष्ण बस झाले म्हणले, हनुमंताचा. सगळा समाज सशक्त झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे. तो कसा? शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक. अशा प्रकारचा आदर्श विवेकानंदांनी पण, म्हणजे ज्यांनी समाजाचं, धर्माचं, देशाचा बाहेर चाकोरी जाऊन विचार केला, दिशा दिली समाजाला, देशाचं काम केलं, हे सगळ्या मोठ्या मंडळींनी आदर्श कोणाचा ठेवला तर तो हनुमंताचा ठेवला. असं अद्वितीय व्यक्तिमत्व हनुमंत आहे. असं अद्वितीय जे कोणी ज्यांनी काय महत्त्वाचे कामं केले, सगळ्यांचे आदर्श कोण आहेत? हनुमंत. सगळ्यांचे आदर्श हनुमंत आहेत. आणि अशा हनुमंताची कथा आपल्याला करायची आहे, ऐकायची आहे. कथा म्हणले की आता आपण म्हणलो की कथा हे शास्त्रीय भाषेत कसं असलं पाहिजे? कुणीतरी जिज्ञासू असला पाहिजे की ज्यांनी व्यक्त केलं पाहिजे मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि कुणीतरी श्रोता असायला पाहिजे. जसं भागवताच्या मध्ये म्हणतात की परीक्षितांनी काय केलं? जिज्ञासा व्यक्त केली आणि शुकमुनींनी त्यांना भागवत सांगितलं. म्हणजे श्रोता आणि वक्ता. महाभारताच्या मध्ये काय झालेलं आहे? जनमेजयानी काय केलेलं आहे? त्यांनी व्यक्त केलेली आहे जिज्ञासा. आणि मग व्यासांच्या आज्ञेने वैशंपायन ऋषींनी त्यांना भागवत सांगितलेलं आहे. वाल्मिकी रामायणाच्या बाबतीत आपण बघितलेलंच आहे. ते लवकुश अयोध्येमध्ये सगळीकडे रामगायन करत फिरत होते. रामाला वाटलं की माझं चरित्राचं गायन कोण करणार आहे? मग त्यांना बोलवलं. मग त्यांना विनंती केली रामाने. कुणाला त्यांना माहीत नाहीत कोण आहेत ते, त्यांनाही माहीत नाहीत कोण आहेत ते. पुत्र सांगती चरित पित्याचे, आपल्याला माहिती आहे ते गीत रामायणातलं. दोघांनाही, रामाला माहीत नाही हे आपले पुत्र आहेत, पुत्रांना माहीत आहे हे आपले पिता आहेत. पण रामाच्या विनंतीवरून आणि वाल्मिकीच्या आज्ञेवरून लवकुशांनी रामाला रामायण ऐकवलेलं आहे. असं श्रोता आणि वक्ता ही परंपरा. तसं ह्या हनुमान कथेचा श्रोता कोण आहे आणि वक्ता कोण आहे? श्रोता कोण आहे
आणि वक्ता कोण आहे तसं आहे, तर मग ती हनुमान कथा शास्त्रीय भाषेमध्ये बसली असं म्हणायला हरकत नाही. आपल्या या हनुमान कथेचे श्रोता हे साक्षात प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामचंद्रांनी व्यक्त केली आहे जिज्ञासा की आम्हाला हनुमंताबद्दल सांगा. कुणाकडे व्यक्त केली आहे ते आता आपण एका प्रसंगात बघणार आहोत. रामायणातलाच प्रसंग आहे. राम रावण युद्ध झालं, रावणाचा वध झाला लंकेमध्ये आणि सगळे काय झालेत 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आलेले आहेत. अयोध्येत 14 वर्षांनी राम परत आलेले. अयोध्येतल्या आणि नगरवासियांच्या आणि सगळ्या राज्यामध्ये जो आनंद झालेला आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिवाळी साजरी केली, दीपोत्सव झाला, गुढ्या उभारल्या लोकांनी, असा जो प्रसंग आनंद झाला आहे. त्यानंतर रामाचा राज्याभिषेक झालेला आहे. सगळे आहेत रामाच्या राज्याभिषेकाला. सुग्रीव आलेले आहेत, अंगद आलेले आहेत, सगळ्या वानर सेनातले प्रमुख आहेत, देशोदेशींचे राजे आले आहेत, ऋषीमुनी आलेले आहेत, सगळे आलेले आहेत. रामाचा राज्याभिषेक होतो आहे. केवढी मोठी आनंदाची गोष्ट. 14 वर्षापूर्वी जे व्हायला पाहिजे होतं ते कैकेयीच्या त्या वरामुळे आम्हाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. आणि मग भरतांनी त्याच्या गादीवर पादुका ठेवून रामाच्या वतीनं राज्यकारभार केला. हे सगळं माहिती आपल्याला. ते आल्यानंतर सगळ्या आनंद असा राज्याभिषेक झालेला आहे. आणि मग राज्याभिषेक झाल्यानंतर रामाने लगेचच दुसऱ्या दिवशीपासून राज्यकारभार सुरू केला आहे. रामाचा आदर्श कसा असला पाहिजे बघा. नाहीतर राम असा विचार करू शकले असते, म्हणू शकले असते, अरे बाबा मी 14 वर्ष कुठं राहिलो, कसं राहिलो, कुठं फिरलो, कंदमुळं खाल्ली, काय खाल्ली, तुम्हाला काय कल्पना आहे, कोणत्या तासातनं मी गेलो, आता मी मस्तपैकी हिल स्टेशनला जाईल, एक 4-5 महिने आराम करेल, मग बघू राज्याचा. असा जर रामाने विचार केला असता तर त्यांना कोण नाही म्हणलं असतं का? ते राजेच होते. रामाने तसा विचार केला नाही आहे. दुसऱ्या दिवशी बसून राज्यकारभार सुरू, राज्यसभा भरायला लागली. हा आदर्श राज्यकर्त्यांनी आपल्याला ठेवला पाहिजे. आणि तसा तो आपले पंतप्रधान ठेवतात. रात्रीचा प्रवास करतात, परदेशात गेलं तरी तिथे दिवसभराची कामं करतात, पुन्हा रात्री प्रवास करून इथं कामाला हजर. वर्क इज वर्शिप, कामाचं महत्त्व. असं कामाचा आदर्श, रामाचा आदर्श मानणारे आपले पंतप्रधान. तसाच सगळ्यांनी आपला आदर्श सगळ्या राज्यकर्त्यांनी मानायला. खरं म्हणजे तो असं शिकवून त्याच्याकरताच मोदी तसं करतात. किती लोक घेतात आणि किती लोक नाही घेतात त्यांचा प्रश्न आहे. रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे काय? शेवटी तुमच्या कामाला महत्त्व द्या, प्रामाणिकपणे काम करा, लोकांचं काम करा. राज्याभिषेक झाला, दुसऱ्या दिवशी त्यांची राज्यसभा सुरू झाली. सकाळच्या वेळेला राज्यसभा असायची आणि संध्याकाळच्या वेळेला ते काय म्हणजे ज्याला अपराह्नकाळी म्हणायचं. राम काय करायचे, त्यांच्या बगीच्यामध्ये येऊन बसायचे. त्या प्रासादामध्येच मोठा बगीचा होता. रामचा राजा, अयोध्येचा राजा म्हणजे काय, चक्रवर्ती राजा होते ते. त्या बगीच्यामध्ये येऊन बसायचे. मग सगळे ते राम आले की सगळेच लोक येऊन बसायचे. त्यांच्या परिवारातले लोक होते, राज्याभिषेकाला आलेले काही पाहुणे होते, अयोध्येमधले काही प्रमुख नागरिक होते, ऋषीमुनी यायचे. हे सगळे सुग्रीव, वानर, हनुमान सगळे होते तिथे. अशा सगळे येऊन त्या ठिकाणी काय असायचं, अशा अनौपचारिक गप्पा चर्चा वगैरे असं चालायचं. काही विषय निघायचे. त्या ठिकाणी राज्यकारभाराचे कामं नाही चालायचे, असंच चालायचं गप्पा बिप्पा. तुमचं कसं आहे, आमचं कसं आहे, तुमच्या भागात काय अमुक तमुक, अशा अनौपचारिक गप्पा त्या ठिकाणी अपराह्नकाळी रामाच्या उपस्थितीमध्ये, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चालायच्या. एके दिवशी अगस्ती मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. अगस्ती मुनी आले. अगस्ती मुनींना रामाने प्रणाम केलेला आहे. त्यांना व्यवस्थित आसन वगैरे दिलेलं आहे. अगस्ती मुनी स्थानापन्न झालेले आहेत. रामाच्या जीवनामध्ये किंवा रामायणामध्ये 3 मुनींचं फार मोठं रोल आहे बघा. 3 मुनी आहेत पूर्ण रामायणामध्ये किंवा रामाच्या जीवनामध्ये, ज्यांनी रामाला दिशा दिलेली आहे, घडवलेलं आहे. असे 3 मुनी आहेत. पहिले त्यांचे कुलगुरू आहेत, वसिष्ठ मुनी आहेत. दुसरे आहेत विश्वामित्र आहेत. विश्वामित्रांनी खरं म्हणजे त्यांना सगळं शस्त्रज्ञान दिलेलं आहे. ते जे घेऊन गेले त्या राक्षसाचा यज्ञ रक्षणासाठी म्हणून दक्षता द्यायला तयार नव्हतं. वसिष्ठांनी सांगितलं जाऊ द्या बाबा, हरकत नाही. विश्वामित्र ऋषींनी त्यांना घडवलेलं आहे. आणि तिसरे ऋषी कोण असतील तर ते अगस्ती ऋषी आहेत. अगस्ती ऋषींचाही फार मोठा रोल
रामाच्या जीवनामध्ये आहे. जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्या अगस्तींना अवश्य भेटा असं त्या वसिष्ठांनी सांगितलेलं होतं. ह्या अगस्ती मुनींचा एक आश्रम, प्रमुख आश्रम ज्याला म्हणता येईल, तो आश्रम आपल्या नगर जिल्ह्यातल्या अकोले नावाचं गाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये, अकोला नाही, अकोले, तिथं त्यांचा एक प्रमुख आश्रम आहे. म्हणजे ते अकोले आणि नाशिक पंचवटी हे फार अंतर नाही आहे. म्हणजे पंचवटीला जेव्हा राम राहिले, राम लक्ष्मण सीता दंडकारण्यामध्ये, तेव्हा ते अकोले गावी यायचे, अगस्तींना भेटायचे. अगस्ती मुनींचं शस्त्रागार होतं, ते त्यांना शस्त्रागार सगळं दाखवलेलं आहे. आणि पुढे चालून अगस्ती मुनींचा एवढा मोठा महत्त्वाचा रोल असा होता की राम रावण जे युद्ध खूप दिवस चाललेलं होतं, रावणाचा वध ज्या दिवशी झाला त्या दिवशी सकाळी अगस्ती मुनी लंकेमध्ये होते. अगस्ती मुनी लंकेमध्ये होते. त्यांनी रामाकडनं आदित्य हृदयाचा पाठ करून घेतलेला आहे. आदित्य हृदय नावाचं सूत्र आहे, सूर्याची स्तुती असलेलं. ते कुठं मिळत असेल तर अवश्य तुम्ही म्हणायला थोडं हरकत नाही. रोज आदित्य हृदयाचा पाठ केला तर रामाप्रमाणे आपणही जीवनामध्ये यशस्वी होऊ, त्याच्यात एक फलश्रुती आहे. अगस्ती मुनी, ते अगस्ती म्हणजे रचितच हे आदित्य हृदय स्तोत्र आहे. आदित्य हृदयाचा पाठ त्यांनी करून घेतलेला आहे. आणि त्या पाठ करून घेतल्यानंतर अगस्ती मुनीने तयार केलेल्या बाणाने रावणाचा वध झालेला आहे. रावणाचा वध ज्या बाणाने झालेला आहे तो बाण अगस्ती मुनीने तयार केलेला आहे. अगस्ती मुनीचा रामाच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये एवढा महत्त्वाचा काय आहे, रोल आहे. असे अगस्ती मुनी त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. अगस्तींना मी म्हणल्याप्रमाणे आले बसलेले आहेत, त्यांना व्यवस्थित त्यांचा मान सन्मान केला आहे, हजर सत्कार केलेला आहे. आणि अगस्ती मुनी येऊन बसले असताना रामाने विचारलं, त्यांना एक प्रश्न विचारला. त्यांना अगस्ती मुनी आलेले आहेत. हे अगस्ती मुनी, बरं झालं तुम्ही आलाच म्हणले. बाकीच्या सगळ्या गप्पा त्यांच्या झाल्या, अगस्ती मुनी असल्या तर गप्पाचा विषय बदलला एकदम सगळा. राम म्हणले की मला तुम्हाला अनेक दिवसापासून एक प्रश्न विचारायचा आहे, तो प्रश्न विचारू का म्हणले. हो विचारा की म्हणले. मग रामाने अगस्ती मुनीला एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न असा आहे, राम विचारतायत अगस्ती मुनींना. आता अगस्ती मुनींनाच का विचारला, कारण दक्षिणेसंबंधीचा होता आणि अगस्ती मुनीचं वास्तव्य दक्षिणेत जास्त होतं. जसं अकोले गावात आहे तसं ताल कावेरी म्हणून कर्नाटकामध्ये आहे, तिथेही त्यांचा एक आश्रम होता. असं दक्षिणेतल्या जाणकार एखाद्याला आपल्याला दिल्लीविषयीचं, दिल्लीत राहणाऱ्याविषयी काही विचारायचं आहे तर आपण दिल्लीतल्या माणसाला विचारू. तसं म्हणून त्यांना आम्ही दक्षिणेतले म्हणून त्यांना काय विचारलेलं आहे, अगस्त्य मुनींना प्रश्न विचारलेला आहे. राम विचारतायत प्रश्नाला. हनुमान समोर बसलेले आहेत. हनुमान एकत्र हात जोडलेले आहेत, रामापराम पुढे बसलेले आहेत. आता आपल्याविषयी विचारणार आहेत हे हनुमंतांना माहिती नाही आहे. हनुमान समोर आहेत. हनुमंत समक्ष राम अगस्त्य मुनीने विचारतायत की हे अगस्त्य मुनी, हा प्रश्न बघा काय विचारतायत, तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणतात की हा हनुमान, समोर त्याच्याकडे बोट दाखवत, हा हनुमान केवढा पराक्रमी म्हणलं. किती पराक्रमी, किती पराक्रमी. त्यांनी सांगितलं की वाली आणि रावण, वाली हा अतिशय पराक्रमी राजा वानरांचा, तसाच रावण, ज्यांनी रावणाने सगळ्या देवांना बंदिवासात टाकलेलं आहे, असा तो रावण. म्हणजे रावणापेक्षाही वाली बलवान आहे. आपण पुढे चालून कथेमध्ये बघणार आहोत की एकदा त्या रावणाला खूप आपला गर्व झाला शक्तीचा. तो वालीकडे गेला, ह्याला आपण हे करू म्हणला, तर वाली संध्या करत बसलेला होता. वालीने त्याला काय केलेलं आहे, बकोटीला मारलेलं आहे रावणाला. बकोटीला मारून सगळी प्रदक्षिणा करून आलेला आहे. असा बलवान वाली जो रावणाला बकोटीला मारतो. रावण केवढा बलवान, याच्या बंदिवासात सगळे देव आहेत. तर राम विचारतायत अगस्त्य मुनींना की हे अगस्त्य मुनी, हनुमंताचं जे पराक्रम आपण पाहिला सगळ्यांनी म्हणे, तर वालीचं आणि रावणाचं बल एकत्र केलं तरी त्याच्यापेक्षाही हनुमान बलवान आहेत म्हणे. रावणाचं आणि वालीचं या दोघांच्या एकत्र बलापेक्षा हनुमानाचं बल प्रचंड आहे. अहो हनुमान काय माहिती तुम्हाला माहिती का, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला म्हणले. 100 योजनाचा सागर, जिथे सागरापाशी जाऊन पोचल्यानंतर सगळी वानर सेना जी आहे ती काय झाली,
विषण्ण होऊन गेले, उदास होऊन गेले, जायचं कसं म्हणलंय. तर 100 योजनाचा सागर उल्लंघून जाणारा कोण होता? हनुमान होता. लंकेत प्रवेश मिळणं अवघड, इतकी रावणाची सुरक्षा व्यवस्था टाईट. असं असताना सुद्धा त्या लंकेत प्रवेश केला. नुसता लंकेत प्रवेश केला नाही, रावणाच्या प्रासादामध्ये प्रवेश केला. हा हनुमान एवढा महान की त्यांनी त्या रावणाच्या अंतःपुरात प्रवेश केला. काय सोपी गोष्ट का म्हणे? एखाद्याच्या राज्यात जाऊन राजाच्या अंतःपुरामध्ये प्रवेश मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. असं हे सगळं केलं. सीतेचा शोध लावला. सीतेचा जे मनोबल खच्ची झालं होतं, सीता आत्महत्या करायला प्रवृत्त झाली होती, त्या सीतेचं मनोबल वाढवलं. रावणाच्या सभेमध्ये गेला, रावणाला गोष्टी सुनावल्या आता मागे सांगितल्याप्रमाणे, आणि रावणाची लंका जाळली. रावणाची नुसती लंका जाळली नाही आहे. राम म्हणताय की रावणाची नुसती लंका जाळली नाही, रावणाची सगळी सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास केला. रावणाचं 1/4 बल नष्ट केले एकट्या हनुमंताने. असा हनुमंत ज्याने द्रोणागिरी आणला लक्ष्मणासाठी, असा हनुमंत. काय पराक्रम आहे! असा पराक्रम ना कुणीच केला नाही. कालने काळाने केला नाही, यमाने केला नाही, इंद्राने केला, विष्णूने सुद्धा केलेला नाही. असा पराक्रमी हनुमान, असं राम सांगतात स्वतः. असा पराक्रमी हनुमान आहे. हनुमान नसता तर मला कशी सीता मिळाली असती, माझा लक्ष्मण मला कसा परत मिळाला असता, मी कसला अयोध्येमध्ये आला असतो, कुठला राज्याभिषेक झाला असता. हनुमान आहे म्हणून सगळं मला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. राज्य, माझे नातेवाईक, सीता, मित्र, सगळं जे काय आहे ते हनुमंताच्यामुळे आहे. हनुमान नसता तर मला हे सगळं काही मिळालं नसतं. असा पराक्रमी हनुमान हा सुग्रीवाचा सखा असताना, सचिव असताना सुग्रीवाची अशी ससे होलपट का व्हावी? इतका पराक्रमी हो. जेव्हा त्याला वाली त्रास देत होता त्यांनी हनुमाना जाऊन वालीला ठार काय नाही केलं म्हणे. काय कारण आहे? हनुमान एवढा पराक्रमी असताना असं अशा प्रकारची जिज्ञासा हनुमंताच्या बद्दल. हनुमंत ऐकतायत सगळे, भाव विनम्र. हनुमंताच्या गुणवैशिष्ट्याचा आणखीन परमोच्च काय असेल ना, सगळं काही केलं रामासाठी, सगळं काही केलं, एका शब्दाने कधी श्रेय घेतलं नाही. ह्याला म्हणतात दाससेवा. नाहीतर माझ्यासारखा एक छोटी गोष्ट केली, हनुमंताने कधीही मी केलं म्हणलं. काय म्हणताय? प्रभू तुमच्या कृपेमुळे झालंय सगळं. याला म्हणतात दास्य भक्ती. अशी दास्य भक्ती हनुमंताची होती. असा हनुमान एवढा पराक्रमी असताना का बरं हनुमंताच्या सुग्रीवाची अशी ससे ओलपट झाली, असं काय करतात, विचारतात. हनुमंताच्या बद्दल एवढं सगळं असताना असं का व्हावं, असं अगस्त्य हे सगळं आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा असं म्हणतात. आणि सविस्तर सांगा म्हणल्यानंतर अगस्त्य मुनी सांगायला सुरुवात करतात. अगस्त्य मुनी म्हणतात, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणतात, प्रभू तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सत्यमे तर रघुश्रेष्ठ सद्ब्रवीत हनुमती, न बले विद्यते तुल्यो, न गतौ न मतो. हनुमंताची गतिमते आणि मतीमध्ये कुणीच बरोबरी करू शकत नाही. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. पराक्रमामध्ये तर नाहीच नाही, गतीमध्ये आणि मतामध्ये त्यांचा पराक्रम तर अतुलनीय आहेच आहे, पण त्याच्या गतिमतेमध्ये आणि मतीमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये सुद्धा कुणी तुलना त्यांच्या बरोबरी करू शकत नाही. असे हनुमान आहेत. असं असताना मग प्रभू आमच्याला म्हणतात की सुग्रीवाची त्याला त्या ऋषिमुख पर्वतावर वालीच्या भयानं का जावं लागलं, असं म्हणून मग हनुमानच्या बद्दल हनुमंताच्या समक्ष अगस्त्य मुनी सांगायला सुरुवात करतात. इथून हनुमान कथेची सुरुवात. कोण श्रोता आहेत? प्रभू रामचंद्र सांग. रामचंद्र म्हणजे कोण हो? जगाचा त्राता, जगाचा चक्रवर्ती राजा, तो सगळ्यांचा राजा. हनुमंताचं कुल केवढं प्रचंड, म्हणजे हा एक एक राजा जर त्यांच्या वंशात बघून रघुवंशात बघत गेला तर एक एक राजामध्ये सद्गुणांची पराकाष्ठा. सत्य म्हणलं की आपल्याला हरिश्चंद्राचं नाव येतं. सत्य हरिश्चंद्र, हरिश्चंद्र रामाचे वंशज. सगर, भगीरथ, दिलीप,
दिलीप म्हणजे राजा होऊन गेला त्यांच्या वंशामध्ये, आपल्या गुरुच्या गायीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण द्यायला तयार. असा एक एक राजा त्याच्यामध्ये होऊन गेला आहे. अंशुमान, रघु त्या दानामध्ये फार ब्राह्मणाला दान द्यायला आपल्याजवळ काही दान देऊन देऊन सगळं संपलं. दान द्यायला काय, मग आता काय करायचं, ते सगळे इंद्राला स्वारी केली, त्याच्याकडलं जाऊन घेऊन आले आणि मग दिलं जा. आपल्या वचनाला रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. असा जो रघुकुला वंश आहे त्याच्यामधलं ह्या सगळ्यांचे गुण जे आहेत, जे आधी होऊन गेले रामाच्या, त्या सगळ्यांचं मिश्रण जे आहे ते राम आहे. असे राम आहेत सगळ्यांचं, कल्मिनेशन ऑफ ऑल हे राम. असे जे राम आहेत ते राम कुणाला विचारतात? अगस्तीने म्हणतात की मला तुम्ही ह्या हनुमंताच्याबद्दल सांगा. आणि मग हनुमंताच्याबद्दल सांगायला ऋषी अगस्ती मुनींनी सुरुवात केली. इथून हनुमान कथा सुरू झाली. आणि हा सगळा प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये येतो. उत्तरकांडामध्ये हा सगळा प्रसंग येतो. आणि हे उत्तरकांडच आजकालचे लोक, जे पुरोगामी लोक आहेत, ते म्हणतात हे प्रक्षिप्त कांड म्हणजे घुसडलेलं कांड आहे म्हणतात. प्रक्षिप्त कांड म्हणजे घुसडलेलं कांड आहे, ते मूळ रामायणामध्ये नाहीच आहे. अशा प्रकारचं हे काय म्हणतात, हे आजकालच्या नवीन लोकांनी सुरुवात केलेलं आहे. पण स्वामीजी सांगतात की हे उत्तरकांड हे प्रक्षिप्त कांड नाही आहे, तर परिशिष्ट कांड आहे. काय आहे? परिशिष्ट कांड आहे. म्हणजे एखाद्या ग्रंथाला जसं परिशिष्ट असतं, परिशिष्ट हे नंतर जोडलेलं असतं. संपूर्ण ग्रंथाचा जो विषय आहे, त्याचा जो रस असतो, त्याचा जो फ्लो असतो, त्या तो कुठे बाधा येऊ नये म्हणून अनेक गोष्टी त्या परिशिष्टामध्ये सांगितलेल्या असतात. आता ह्या रामायणामध्ये अनेक जी पात्र आहेत, हे वाली आहे, सुग्रीव आहे, रावण आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही सगळी नावं आलेली आहेत. पण रावण कोण होता, त्याचं कुल काय आहे, सुग्रीव कोण होता, वाली कोण होता, ते कुठले राज्य होते, त्यांचे पूर्वज कोण, ह्या सगळी माहिती कुठे रामायणामध्ये नाही आहे, उत्तरकांडामध्ये. उत्तरकांड नाही वाचलं तर हे आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणून उत्तरकांड हा रामायणाचाच एक भाग होता आणि तो परिशिष्ट कांड असा होता. असं स्वामीजी आपल्या आग्रहपणे सांगतात की कोणी जर म्हणत असतं तर ते घुसळलेलं कांड आहे, नंतरचं कांड आहे, तर तसं नाही आहे, तर ते रामायणाचाच एक अविभाज्य भाग आहे. जसं आपण गीता सगळेजण वाचतो, भगवद्गीता. भगवद्गीता ही किती अध्यायाची? 18 अध्यायाची. 18 अध्यायाची भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 15वा अध्याय गीतेचा जो आहे, तो 15व्या अध्यायाच्या गीतेचा जो शेवटचा श्लोक आहे, तो शेवटचा जो चरण जर आपण बघितलं तर समाप्तीचं इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघम एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे तिथं गीता खरं म्हणजे शास्त्र म्हणून संपली. गीता संपली तिथं 15व्या अध्यायामध्ये, इति गुह्यतमं शास्त्रम. मग हे 15वा अध्याय तिथं जर गीता संपली तर 16वा, 17वा, 18वा अध्याय काय आहेत? घुसडलेलेत काय? नाही. आपल्याला माहिती आहे 18व्या अध्यायाची 16व्या 17व्यामध्ये जे विषय पहिल्यामध्ये येऊ शकले नाहीत, असुरी संपत्ती काय, दैवी संपत्ती काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या 16, 17 अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि 18वा अध्याय हा काय आहे? सारांश आहे सगळ्या गीतेचा, कळसाध्याय ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे हे सगळे तिन्ही अध्याय हे भगवद्गीतेचे परिशिष्ट अध्याय आहेत. भगवान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पण याला सांगितलेलं आहे. हे घुसळलेले नंतरचे नाही आहेत. अध्याय गीता कुठं संपते? 15व्या अध्याय संपते, पण 16, 17, 18 हे परिशिष्ट अध्याय. तसंच उत्तरकांड हे वाल्मिकी रामायणाचं परिशिष्ट कांड आहे. त्यामुळे त्याला कोणी घुसळलेलं आहे, नंतर जोडलेलं आहे असं म्हणण्याचं कारण नाही. असं जर कोणी म्हणत असेल त्यांना हे आपण समजावून सांगितलं पाहिजे. तर त्या उत्तरकांडामध्ये हा प्रसंग सुरू झालेला आहे. आता हे अगस्ती मुनी हे हनुमान कथा सांगायला सुरुवात झालेली आहे. आणि हनुमान कथा सांगायला सुरुवात झाल्यानंतर अगस्ती मुनींनी सांगायला सुरुवात केलं, मी तुम्हाला सविस्तर, रामाने सांगितलं तुम्ही सविस्तर आम्हाला सांगा. आज सगळे बसलेले आहेत ऐकायला. आणि अगस्ती मुनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि अगस्ती मुनी सांगतात, पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती. पुंजिक स्थला नावाची अप्सरा होती
आणि ही अप्सरा स्वर्गातली अप्सरा, म्हणजे पहिल्या काय त्या निवडक अप्सरांपैकी एक अप्सरा, अतिशय सौंदर्यवान अप्सरा म्हणजे सौंदर्यवान असलीच पाहिजे, प्रश्नच नाही. तर ह्या अतिशय रूपगर्भिता असणारी जी पुंजिक स्थलं आहे, अप्सरा असल्यामुळे, सुंदर असल्यामुळे, स्वतःच्या देहाचा अतिशय काय होतं गर्व असलेले त्या आपला देह म्हणजेच सर्वस्व. अप्सरा दुसरा काय पुढचा विचार करणार, देहा पुढचा विचार करणारच नाही ती. देह म्हणजेच सर्वस्व असा ज्याचा विचार आहे, अशी पुंजिक स्थला अप्सरा एके दिवशी पृथ्वीवरती एका ठिकाणाहून जात असताना समोर तिने पाहिलं की एक मुनी कोणीतरी तपश्चर्याला बसलेले आहेत. ऋषी मुनी आहेत, किती दिवस तपश्चर्याला बसलेले आहेत माहिती नाही आहे. ही आपल्या स्वतःच्या रूपाच्या ह्याच्यामध्ये तोऱ्यामध्ये आहे, तिला तिचा गर्व आहे. त्या ऋषीमुनीकडे त्याचं लक्ष गेलं. मी आता म्हणल्याप्रमाणे दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, किती दिवस झाले बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत, तपश्चर्याला बसलेले आहेत, चेहरा रापलेला आहे, काळा झाला असेल, थोड्या प्रकारे ते काय म्हणतात त्याला कुरूपता जी चेहऱ्यावरती यायची ते आली असेल. तर त्या ऋषीकडे बघितलं, त्या मुनीकडे बघितलं, आणि ही अप्सरा पुंजिक स्थला स्वतःच्या रूपाचा गर्व असलेली ती म्हणाली, काय माकड आहे म्हणजे. आता ही म्हणली पण नाही, मनात आलं बरं का, तिच्या प्रत्यक्ष शब्द सुद्धा उच्चारले नाही आहेत. काय माकड आहे, काय ध्यान आहे म्हणजे. आपण जसं आहोत सुंदर तसं असायला पाहिजे असं जग थोडंसं. मग दुसऱ्याला नावं कसं ठेवायचे. काय माकड आहे म्हणजे. आता हे ती मनात उच्चारलेले शब्द त्या ऋषी मुनींनी कसे काय माहीत नाही, पण अंतर्ज्ञानाने जाणले. ते देहबोधावरती आले. देहबोधावरती आल्यानंतर समोर बघितलं की रूपगर्भिता पुंजिक तिला म्हणले, काय म्हणालीस बाळ. ती म्हणले, मी कुठं काय म्हणा, नाही मला माहिती म्हणले तू काय म्हणालीस. माकड काय असं म्हणल्यानंतर त्या मुनींनी त्या पुंजक स्थलेला काय केलेलं आहे, शाप दिलेला आहे. आपल्याला माहिती त्यावेळेला शाप द्यायचा. काय शाप दिलेला आहे की तुला ज्या रूपाचं गर्व आहे आणि मला माकड म्हणाली, तुझा पुढचा जन्म वानर कुलात असेल. तुझा पुढचा जन्म वानर कुलात असेल, माकडासारखीच असेल तो म्हणजे. आता ते वानर कुलात आहे असं जन्म मांडल्यानंतर, माकड होणारा म्हणल्यानंतर तिला एकदम मग ते ज्या वरच्या रूपगर्भितेच्या आकाशामध्ये वावरत होती ती जमिनीवर आली एकदम. आणि तिला वाटलं, अरे काय गडबड झाली हे म्हणले. ऋषीच्या त्याने लोटांगण घातलंय, क्षमा याचना केली आहे, उशाप मागितला आहे. आणि ते उशाप मागितल्यानंतर मग ते ऋषीमुनीच आहेत, जसे शाप द्यायचे तसे ते उशापही द्यायचे लगेच. अरे माझा शब्द तर खरा होणार म्हणजे, तुला एक जन्म मी एकच करू शकतो की तुला जास्त नाही पण एक जन्म तुला काढावा लागेल वानर कुलामध्ये. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक तुला सवलत अशी मिळेल की तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या मूळ रूपामध्ये थोड्या वेळ काव्याने येऊ शकशील. अशा प्रकारचं त्या मुनींनी तिला शाप आणि उशाप दिलेला आहे. आणि त्या पुंजिक स्थलेचा पुढचा जन्म वानर कुलात कुंजर नावाच्या वानराच्या घरी झालेला आहे. कुंजर हे एक छोट्या राज्याचे वानराधिपती आहेत, राज्याचे अधिपती आहेत, राजे आहेत. हे किष्किंधा आपण ऐकले नाव. किष्किंधा हे सगळ्या वानर राज्यांचं सेंट्रल, म्हणजे आता जसं आपलं केंद्र सरकार आहे ना आणि राज्य सरकार आहेत तसं त्यांचं प्रमुख वानर राज्य होतं. आणि अशी छोटी छोटी खूप वरचे वानर राज्य होते. हा कुंजर नावाचा एक वानर राजा होता, छोटं राज्य होतं त्याच्या पोटी ही जन्माला आलेली आहे पुंजिक स्थला. आणि तिचं नाव आहे अंजना. तिचं नाव काय आहे, अंजना आहे. अंजना नाव ऐकलं की आपण हनुमान कथेकडे वळलेलो आहोत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. अंजनाची आणि पुढची जी कथा आहे ती काय आहे हे आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. आता आपण भीमरूपी स्तोत्र करू, नंतर आपली आरती होईल आणि आजच्या कथेची समाप्ती होईल. त्याच्यानंतर इथे पण आरती असते, इथल्या स्वामीच्या घरामध्ये आरती आहे. सगळ्याला भीमरूपी येते. भीमरूपीने आपण नेहमी रोजचं काय करूया, कथेचा समारोप करत जाऊया. सामूहिक सगळ्यांनी म्हणायचं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पुण्यवंता पुण्यशीला उचली बाहो आवेशे लोटीला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वय आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा उच्चते मुरडले माथा कीर्ती कुंड सुवर्णकटिका सोटी ठकारे पर्वतायसा नेटका सडपातळू कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला वळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे होते वेढे वज्रपुच्छे हलवू शके त्यासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तई दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडणु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती बजरंगबली की जय महारुद्र हनुमान की जय. उद्या आपण बरोबर 5 वाजता